गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ट्रीटमेंट ऑफ अंजाइना पेक्टोरिस हा सीव्हीएस सिस्टीम मधला नेक्स्ट टॉपिक डिस्कस करणार आहोत. सीसीएमपी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ट्रीटमेंट ऑफ अंजाइनावर लॉंग क्वेश्चन येऊ शकतो. यामध्ये मुख्यतः क्लासिफाय अँटी अंजाइनल ड्रग, राईट डाऊन मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ नायट्रेट हा क्वेश्चन येऊ शकतो. किंवा classify anti-anginal drug, write down mechanism of action, uses and adverse effect of calcium channel blocker. तर असे दोन क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. जर शॉर्ट नोटवर पॉइंट ऑफ व्ह्यू काही क्वेश्चन आले तर नायट्रेसवर शॉर्ट नोट येऊ शकते. किंवा करोनरी स्टील फिनॉमेना जो ड्रग दाखवतो त्या ड्रगचं नाव काय आहे आणि ते का करोनरी तो ड्रग का करोनरी स्टील फेनॉमेना दाखवतो ते एक विचारला जाऊ शकतो. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा महत्वाचा टॉपिक आहे. तर सुरुवातीला आपण अंजाइना म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत. अंजाइनाचे टाइप्स जाणून घेणार आहोत आणि मग ड्रग विषयी डिस्कस करणार आहोत. तर अंजाइना इट इज ए सिम्पटम रॅदर दॅन डिसीज. आणि अंजायनाचा अर्थ आहे अंजायना पेक्टोरिस म्हणजे चेस्ट पेन. आणि हे सिम्पटम्स का दिसून येतो पेशंट मध्ये, तर हृदयाला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा आणि हृदयाला असणारी ऑक्सिजनची रिक्वायरमेंट यात जर इम्बॅलन्स असेल तर त्यावेळेस चेस्ट पेन पेशंटला एक्सपिरियन्स होतो आणि त्याला आपण अंजायना असं म्हणतो. म्हणजे अंजायना अकर्स ड्यू टू इम्बॅलन्स बिटवीन ऑक्सिजन सप्लाय टू द हार्ट अँड ऑक्सिजन डिमांड ऑफ द हार्ट. आता त्याचे कारण काय आहेत ते आपण पाहणारच आहोत. ओके. तर आपण जर हार्टचं जे मसल आहे त्याचा जर रक्त पुरवठ्याचा विचार केला तर करोनरी आर्टरीज ज्या आहेत त्या हार्टला रक्त पुरवठा करतात. तर लार्ज करोनरी आर्टरी जे आहेत त्याला कंडक्टिंग व्हेसल्स म्हणतात. ह्या इपिकार्डिलरी रन होतात आणि ह्या करोनरी आर्टरीज ब्रँचेस देतात. त्याला आपण रेजिस्टन्स व्हेसल असं म्हणतो. आणि ह्या ज्या ब्रँचेस आहे त्या एंडोकार्डियल रिजनला सप्लाय करतात. तर लार्ज कंडक्टिंग करोनरी आर्टरीज ज्या आहेत त्या हृदयाला रक्त पुरवठा करतात. त्या इपिकार्डिली रन होतात आणि त्यांच्या ज्या ब्रँचेस निघतात, करोनरी आर्टरी पासून ब्रँचेस निघतात, त्यांना आपण रेजिस्टन्स व्हेसल असं म्हणतो. आणि त्या सब एंडोकार्डियल रिजन ला सप्लाय करतात. ओके. तर हे झालं रक्त पुरवठा हृदयाला कोणत्या आर्टरीज थ्रू होऊ शकतो. आणि ह्या आर्टरीज थ्रू रक्त पुरवठा होताना त्यात जे ब्लड मधलं ऑक्सिजन आहे ते पण हार्टला पुरवलं जातो. तर आता चेस्ट पेन हे इम्बॅलन्स बिटवीन ऑक्सिजन सप्लाय आणि ऑक्सिजन डिमांड मुळे होतो. एक तर हृदयाला रक्त पुरवठा कमी झाल्यामुळं ऑक्सिजन सप्लाय कमी होऊ शकतो, किंवा हृदयाचं कार्य वाढल्यामुळं हृदयाचं काम वाढल्यामुळं ऑक्सिजन डिमांड वाढू शकतो आणि त्याच्यामुळे चेस्ट पेन होऊ शकतं. म्हणजे एक तर O2 सप्लाय कमी होऊ शकतो किंवा O2 डिमांड वाढू शकतो आणि इम्बॅलन्स होतो. तर आता हे चेस्ट पेन किंवा अंजायनाच्या ट्रीटमेंटसाठी आपण जे ड्रग यूज करतो ते हे इम्बॅलन्स करेक्ट करण्याचं काम करतात. म्हणजे काही ड्रग असे आहेत ते हार्टचं जो रक्त पुरवठा आहे ते वाढवतात आणि O2 सप्लाय वाढवतात, म्हणजे O2 सप्लाय इम्प्रूव्ह करतात. काही ड्रग जे आहे ते हार्टचं वर्क कमी करतात. वर्क कमी केल्यामुळं ऑक्सिजन डिमांड कमी होतो आणि त्यामुळं इम्प्रूव्हमेंट येते. तर अशाच दोन मेजर स्ट्रॅटेजीज आहे अंजायनाच्या ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शनसाठी. एक तर इन्क्रीज ऑक्सिजन सप्लाय बाय इंक्रीजिंग ब्लड सप्लाय टू द इच्छेमिक एरिया, आणि दुसरा आहे डिक्रीजिंग ऑक्सिजन रिक्वायरमेंट ऑक्सिजन डिमांड बाय डिक्रीजिंग वर्क ऑफ द हार्ट. तर यामध्ये तीन प्रकारचे अंजायना आपण डिस्कस करणार आहोत.
टाइप्स ऑफ अंजायना त्या आपण एएनएस सिस्टीम मध्येही डिस्कस केलेले आहे. व्हॉट आर द टाइप्स ऑफ अंजायना? तर क्लासिकल अंजायना आहे, त्यानंतर प्रिन्स मेटल अंजायना आहे, आणि तिसरा अनस्टेबल अंजायना आहे. तर हे तीन प्रकार आपण ऑलरेडी ज्यावेळेस मी बीटा ब्लॉकर डिस्कस करत होतो त्यावेळेस मी डिस्कस केलेले आहे. तर आज परत एकदा ते रिवाइज करूया. क्लासिकल अंजायनालाच आपण स्टेबल अंजायना असं म्हणतो, आणि हा अंजायना मोस्ट कॉमन टाईप आहे अंजायनाचा. यामध्ये काय होतं की समजा हे हार्टला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या ब्लड व्हेसल्स आहेत, ओके, ही लार्ज कंडक्टिंग करोनरी आर्टरी मी काढत आहे. ओके, ते जे ब्रँचेस आहेत ते सब एंडोकार्डियल रिजनला रेजिस्टन्स वेसल थ्रू रक्तपुरवठा होतो. ओके, तर यामध्ये काय होतं की लार्ज करोनरी आर्टरी मध्ये अथेरोस्क्लेरोटिक प्लाक तयार होतं, म्हणजेच ब्लॉकेज तयार होतात, आणि त्यामुळं जे रक्तपुरवठा हृदयाला होणार आहे तो थोडा कमी होत असतो. परंतु क्लासिकल अंजायना किंवा स्टेबल अंजायनाच्या पेशंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं की करोनरी आर्टरी नॅरो झालेल्या असतात ड्यू टू फॉर्मेशन ऑफ अथेरोस्क्लेरोटिक प्लाक. परंतु ऍट रेस्टिंग स्टेट देर इज नो पेन, कारण whatever blood flow to the heart is there, that blood flow is sufficient to provide O2 supply which is required for the heart. म्हणजे रेस्टिंग स्टेटला जो रक्तपुरवठा होतोय त्या रक्तातून जे ऑक्सिजन भेटतंय ते हार्टच्या कामासाठी जे ऑक्सिजन लागतं तेवढं ऑक्सिजन त्या रक्तपुरवठ्यातून होतं, म्हणून क्लासिकल अंजायनामध्ये रेस्टिंग स्टेजला पेन नसतं. परंतु ज्यावेळेस वर्क ऑफ द हार्ट वाढतं, जसं एक्सरसाइज पेशंटने केली किंवा इमोशनल स्ट्रेस आफ्टर क्वाइटस, तर ह्या कंडिशनमध्ये वर्क ऑफ द हार्ट वाढलं, ओटो डिमांड वाढलं, त्यावेळेस होणारा रक्तपुरवठा तेवढा ऑक्सिजन सप्लाय देऊ शकत नाही, आणि त्यावेळेस पेशंटला पेन एक्सपिरियन्स होतं. म्हणजे रेस्टिंग स्टेटला क्लासिकल अंजायनामध्ये पेन नसतं, परंतु वर्क ऑफ द हार्ट वाढलं की ते पेन दिसून येतं. तर ह्या पेशंटमध्ये काय होतं, ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित न झाल्यामुळं लेफ्ट वेंट्रिकलचा इच्छेमिया होतो. ओके, आणि इच्छेमिया झाल्यामुळं ते व्यवस्थित कार्य करत नाही, त्यामुळं ते पूर्ण रक्त जेवढं कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे तेवढं होत नाही, आणि काही नॉर्मल पेक्षा जास्त ब्लड हे हार्टमध्ये राहतं, आणि एन डायस्टोलिक लेफ्ट वेंट्रिक्युलर प्रेशर राईज होतो. म्हणजे अंजायनाच्या पेशंटमध्ये इच्छेमिक लेफ्ट वेंट्रिकल झाल्यामुळं रक्तपुरवठा हृदयाला कमी झाल्यामुळं हृदयाचं कार्य व्यवस्थित होत नाही, आणि एंड डायस्टोलिक लेफ्ट व्हेंट्रिक्युलर प्रेशर वाढतं, आणि एंड डायस्टोलिक लेफ्ट व्हेंट्रिक्युलर प्रेशर हे 5 पासून 25 ऑफ एच होतं, आणि त्यामुळं त्यामुळं सब एंडोकार्डियल क्रंच येतो, आणि त्यानेही रक्तपुरवठा हृदयाला कमी होतो. तर क्लासिकल अंजायनामध्ये तुम्हाला दोन गोष्टी मी ज्या सांगितल्यात की रेस्टिंग स्टेटला पेन नसतं, ड्युरिंग वर्क ऑफ द हार्ट इज इन्क्रीज, जसं एक्सरसाइज, इमोशनल स्ट्रेस, ड्युरिंग आफ्टर क्वाइटस वर्क ऑफ द हार्ट वाढतं, O2 डिमांड वाढतो. त्याच्यामुळं लेफ्ट वेंट्रिक म्हणजे इच्छेमिक लेफ्ट वेंट्रिकल जे आहे ते व्यवस्थित कार्य करत नाही, आणि एन डायस्टोलिक प्रेशर वाढतं. एन डायस्टोलिक प्रेशर वाढल्यामुळं हे ज्या परफोरेटिंग वेसल किंवा रेजिस्टन्स वेसल आहे त्यांचं सब एंडोकार्डियल क्रंच डेव्हलप होतं, आणि त्यानेही रक्तपुरवठा अजून कमी होतो सब एंडोकार्डियल रिजनला. तर यामुळं हे पेन होतं. तर अशा अंजायनाला ट्रीट करण्यासाठी आपल्याला कारण तर लक्षात आलंय की क्लासिकल अंजायनामध्ये वर्क ऑफ द हार्ट वाढल्यामुळं पेन होतो, तर वर्क ऑफ द हार्ट कमी करणारे ड्रग आपल्याला देणं गरजेचं असतं. जे ड्रग वर्क ऑफ द हार्ट कमी करतील, त्यामध्ये त्यामध्ये जे ड्रग हार्टवर ऍक्ट होता आणि हार्टचं वर्क कमी करतात, म्हणजेच बीटा ब्लॉकर आपण म्हणू शकतो, ते डायरेक्ट हार्टवर ऍक्ट होऊन वर्क ऑफ द हार्ट कमी करतात. काही ड्रग प्रीलोड कमी करतात, काही ड्रग आफ्टर लोड कमी करतात, काही ड्रग प्रीलोड आफ्टर लोड दोन्ही कमी करतात, आणि त्यानेही वर्क ऑफ द हार्ट कमी होतं. म्हणजे वर्क ऑफ द हार्ट
कमी करणारे ड्रग दोन मेकॅनिझमने ऍक्ट होतात. एक डायरेक्ट इनिबिटरी इफेक्ट ऑन द हार्ट आणि दुसरं बाय डिक्रीजिंग प्रीलोड. प्रीलोड कसा डिक्रीज होतो? ड्यू टू व्हेनोडायलेटेशन. बाय डिक्रीजिंग आफ्टरलोड. आफ्टरलोड कसा कमी होतो? बाय डायलेटिंग द आर्टरीज. आर्टेरिओ डायलेटर जे आहे ते आफ्टरलोड कमी करते. तर अशा प्रकारे प्रीलोड जर कमी झाला तर एंड डायस्टोलिक प्रेशर कमी होईल. आफ्टरलोड कमी झाला तर सुद्धा वर्क ऑफ द हार्ट कमी होणार आहे. म्हणजेच वर्क ऑफ द हार्ट कमी करणारे जे ड्रग आहे ते दोन प्रकारे ऍक्ट होतात. काही ड्रग हार्टवर ऍक्ट होतात, जसं बीटा ब्लॉकर्स आहे, ते वर्क ऑफ द हार्ट कमी करतात. कसं? बाय डिक्रीजिंग हार्ट रेट, डिक्रीजिंग एव्ही कंडक्शन, डिक्रीजिंग कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. आता जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे ते आपण पाहिले, ते आफ्टरलोड कमी करतात, ते आर्टेरिओ डायलेटरचे. बरोबर. जर तुम्ही GTN ग्लिसरॉल ट्रायनायट्राइटचा विचार केला, नायट्रोग्लिसरीन, तर ते प्रीलोड आफ्टरलोड दोन्ही कमी करणारे ड्रग आहे, आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरा जो प्रकार आहे अंजायनाचा त्याला आपण व्हेरियंट अंजायना म्हणतो, त्यालाच आपण प्रिन्स मॅन्सन अंजायना म्हणतो, त्यालाच आपण व्हॅसोस्पास्टिक अंजायना म्हणतो. या पेशंटमध्ये काय झालेलं असतं की अथेरोस्क्लेरोसिस प्लग तयार झालेला असतो ब्लड वेसलमध्ये, आणि ह्या पेशंटमध्ये सडन व्हॅसोस्पाझम ऑफ द करोनरी आर्टरीज होतं आणि ऑक्सिजन सप्लाय कमी होतो. म्हणजे ब्लड फ्लो टू द हार्ट कमी होणार आणि ऑक्सिजन सप्लाय कमी होणार. तर व्हॅसोस्पास्टिक नावातच आहे, देर इज सडन करोनरी व्हॅसोस्पाझम. त्यालाच व्हॅरियंट किंवा प्रिन्स मेटल अंजाना म्हणतात. आणि अशा पेशंटमध्ये इव्हन रेस्टिंग स्टेटला पण पेन दिसून येतं. म्हणजे अटॅक्स ऑकर ऍट रेस्ट ऑर ड्युरिंग स्लीप, आणि हे मोस्टली अनप्रेडिक्टेबल असतात. ओके. आणि हे अटॅक ड्यू टू रिकरंट करोनरी व्हॅसोस्पाझम मध्ये होतात. आता कारण कळले, करोनरी व्हॅसोस्पाझम मुळे हे अटॅक येतो. मग व्हेरियंट अंजायना किंवा प्रिन्स मेटल अंजायना किंवा व्हॅसोस्पास्टिक अंजायना मध्ये बेस्ट ड्रग कोणते की जे व्हॅसो डायलिटेशन करतील? व्हॅसोडायलेटर, coronary vasodilators are mainly useful in the prevention and treatment of vasospastic angina. मग coronary vasodilator मध्ये कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. coronary vasodilator मध्ये ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट आहेत. ओके. आपण ANS मध्ये बघितले नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर वी शुड अवॉइड इन व्हॅसोस्पास्टिक angina, कारण नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर प्रोपॅनॉलॉल हे व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतात. त्यामुळं आपण प्रोपॅनॉलॉल व्हॅसोस्पास्टिक अंजायनात यूज करत नाही. तिसरा जो प्रकार आहे तो अनस्टेबल अंजायना आहे. त्यामध्ये रिकरंट अटॅक्स ऑफ अंजायना दिसून येतात ड्यू टू अथेरोस्क्लेरोटिक प्लॅक रप्चर, आणि तो प्लॅक अथेरोस्क्लेरोटिक प्लॅक रप्चर झाल्यामुळे तिथं प्लेटलेट ऍग्रिगेशन होतं. तर अनस्टेबल अंजायनाच्या ट्रीटमेंटसाठी अँटी अंजायनल ड्रग्स देणं तर गरजेचं आहे, पण त्याचबरोबर आपल्याला अँटी प्लेटलेट ड्रग, त्यानंतर स्टॅटिन्सही देणं गरजेचं आहे. तर अँटी अँजायनल, अँटी प्लेटलेट, काही वेळेस आपल्याला अँटी कोएग्युलंटची गरज पडते. स्टॅटिन्स हे ड्रग म्हणजे अनस्टेबल अँजायनाची ट्रीटमेंटमध्ये आपल्याला 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग देणं गरजेचं आहे. तर हे झालं अनस्टेबल अंजायना. तर हे 3 प्रकार अंजायनाचे आपण आधीही डिस्कस केलेत, आजही आपण पाहिलेले आहेत. तर हे एक्झाम मध्ये हे टाइप्स ऑफ अंजायना कोणी विचारणार नाही, पण तुम्हाला हे वर्ड माहित पाहिजे. क्लासिकल अंजायनालाच आपण स्टेबल अंजायना म्हणतो, व्हॅसोस्पास्टिक अंजायनाला व्हेरियंट किंवा प्रिन्स मेटल अंजायना म्हणतो. मोस्ट कॉमन टाइप क्लासिकल अंजायना आहे. तिसरा जो रिकरंट अटॅक ऑफ अंजायना ज्या पेशंट मध्ये येतात त्याला आपण अनस्टेबल अंजायना असं म्हणतो. आणि त्यात अँटी अँजायनल ड्रग बरोबर अँटी प्लेटलेट ड्रग, स्टॅटिन म्हणजे लिपिड लोअरिंग ड्रगही आपल्याला द्यावा लागतात. तर हे झालं बेसिक अंजायना विषयीची माहिती. आता फार्मेकॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कस करणार आहोत, कोणते ड्रग अंजायना मध्ये उपयुक्त आहे. त्यातले काही ग्रुप्स तुमचे ऑलरेडी डिस्कस झालेले आहेत. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आपला डिस्कस झालेला आहे, बीटा ब्लॉकर्स आपले डिस्कस झालेले आहेत. तर यामध्ये ड्रग ऑफ चॉईस फॉर अंजायना, मग कोणताही टाईप असू द्या अंजायनाचं, जर ड्रग ऑफ चॉईस विचारलं तर नायट्रेट्स आहे.
मग नायट्रेट्स मध्ये कोणते ड्रग आहे? ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट, त्याला आपण नायट्रोग्लिसरीन NTG, ओके, किंवा GTN ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट म्हणतो. तर ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट त्यालाच नायट्रोग्लिसरीन म्हणतात. त्यानंतर आयसोसॉर्बेट मोनोनायट्रेट, आयसोसॉर्बेट डायनायट्रेट आणि पेंटा इरिथ्रिटॉल टेट्रानायट्रेट हे ड्रग आहेत. अजून एक ड्रग आहे अमाइल नायट्रेट. तर हे सगळे नायट्रेट्स आहेत. ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट, नायट आयसोसॉर्बाइड मोनोनायट्रेट, आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट आणि पेंटा इरेथ्रिट्रॉल टेट्रानायट्रेट. तर लक्षात ठेवायला नायट्रेट्स मध्ये एक मोनोनायट्रेट आहे, एक डायनायट्रेट आहे, एक ट्रायनायट्रेट आहे, एक टेट्रानायट्रेट आहे. मोनोनायट्रेट कोणता आहे? आयसोसॉर्बाइड मोनोनायट्रेट. डायनायट्रेट कोणता आहे? आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट. ट्रायनायट्रेट कोणता आहे? ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट. आणि टेट्रानायट्रेट कोणता आहे? पेंटा इरिथ्रिट्रॉल टेट्रानायट्रेट. ऍटलिस्ट हे 4 ड्रग तुम्ही लक्षात ठेवू शकता. अमिल नायट्रेट अजून एक नायट्रेटचा एक्झाम्पल आहे. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, त्यात डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहेत. अम्लोडिपिन, नायट्रेनडिपिन. नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर वरापामिल, दिल्टियाझम. तुम्ही कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स मध्ये बाकीचेही एक्झाम्पल मेन्शन करू शकतात. बीटा ब्लॉकर्स मध्ये प्रोपॅनॉलॉल, ॲटिनॉलॉल, मेटोप्रोलॉल हे ड्रग आपण यूज करतो. प्रोपॅनॉलॉल नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. ॲटिनॉलॉल आणि मेटोप्रोलॉल हे कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर आहे. हे 3 ग्रुप विषयी तुम्हाला माहित आहे. चौथा जो ग्रुप आहे पोटॅशियम चॅनल ओपनर, MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू ऍटलिस्ट हे नाव तुम्हाला माहित पाहिजे, पोटॅशियम चॅनल ओपनर. पोटॅशियम चॅनल ओपनर आहे निकोरॅन्डिल. आणि तुम्ही काही लोकांना हे नाव पण माहित असेल, निकोरॅन्डिल. ओके. अंजायनाच्या पेशंट मध्ये निकोरॅन्डिल ही काही डॉक्टर्स यूज करतात. पोटॅशियम चॅनल ओपनर. ओके. तर आता आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे. पोटॅशियम चॅनल ओपन झाल्यामुळे पोटॅशियम स्मूथ मसल मधून बाहेर जातो. पॉझिटिव्हिटी ते स्मूथ मसल मधली कमी होते. हायपरपोलरायझेशन होऊन स्मूथ मसल रिलॅक्स होतात. तर निकोरॅन्डिन इज ए पोटॅशियम चॅनल ओपनर. आता लास्टचे जे 2 ड्रग आहे ग्रुप, ते एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला कोणीही विचारणार नाही, पण क्लासिफिकेशनचा पार्ट आहे. हे 2 ग्रुप जे आहे हे नॉन हिमोडायनेमिक मेकॅनिझमने ऍक्ट होणारे ड्रग आहे नायट्रेट्स मध्ये. एक आहे पीफॉक्स इन्हिबिटर आणि दुसरा आहे सोडियम चॅनल ब्लॉकर. तर पीफॉक्स इन्हिबिटर मध्ये ट्रायमेटाझिडिन आणि रॅनोलॅझिन हे ड्रग आहे. रॅनोलॅझिन नावाचा ड्रग हा पीफॉक्स एन्झाईम इन्हिबिट करून ऍक्ट होतो. त्याचप्रमाणे तो सोडियम चॅनल इन्हिबिटर पण आहे. त्यामुळे सोडियम चॅनल इन्हिबिटर मध्ये परत रॅनोलॅझाईन नाव रिपीट होतंय, रॅनोलॅझाईन. तर रॅनोलॅझाईन इज अ पीफॉक्स इन्हिबिटर ॲज वेल एज सोडियम चॅनल ब्लॉकर. आणि ट्रायमेटाझिडिन इज ओनली पीफॉक्स इन्हिबिटर. तर हे शेवटचा जे 2 ग्रुप आहेत ते क्लासिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहे. एक्झामवर याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस नाही. क्वेश्चन येणार याच्यावर मोस्ट इम्पॉर्टंट ग्रुप हा आहे. म्हणजे मोस्ट कॉमन क्वेश्चन जर अंजायनावर विचारला तर नायट्रेट्सच तुम्हाला विचारणार. ठीक आहे. तर हे झालं क्लासिफिकेशन अंजायनाचं. लक्षात आलंय क्लासिफिकेशन. नायट्रेट्स, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स, बीटा ब्लॉकर्स, पोटॅशियम चॅनल ओपनर्स हे 4 ग्रुप तर तुमचे टिप ऑफ टंग पाहिजे. आणि न्यूअर ड्रग मध्ये पीफॉक्स इन्हिबिटर आणि सोडियम चॅनल ब्लॉकर. ओके. जस्ट एक मिनिट हा. आता आपण नायट्रेट्स डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जो एक्झाम मध्ये येण्याचा मोस्ट कॉमन प्रोबॅबिलिटी आहे ज्या ग्रुपची, तो आपण डिस्कस करणार आहोत, नायट्रेट्स. ओके. आता नायट्रेट्स तुम्ही यूज पण केलेले असतील काही लोकांनी. ओके. त्यामध्ये कोणते ड्रग येतात हे तुम्हाला आता माहित झालेलं आहे. ओके. आयसोसॉर्बाइड मोनोनायट्रेट, आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट, ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट, पेंटा इरेथ्रेटॉल टेट्रानायट्रेट, अमाइल नायट्रेट हे एक्झाम्पल आहे नायट्रेटचे. ओके. आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन पहिले आपण डिस्कस करणार. मग त्यामुळं अंजायनाच्या पेशंट मध्ये काय इफेक्ट येतो ते लक्षात ठेवायचं. म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट आणि मग युजेस ऍडव्हर्स इफेक्ट. तर एक लक्षात घ्या की जे सोडियम नायट्रोप्रोसाइड नावाचा ड्रग आपण काल डिस्कस केलेला आहे,
तर सोडियम नायट्रोक्लोराइड नावाचा ड्रग नायट्रिक ऑक्साईड रिलीज करून ऍक्ट होतो, म्हणजे तो बॉडीमध्ये नायट्रिक ऑक्साईड रिलीज करतो सोडियम नायट्रोक्लोराइड, आणि त्यामुळे आर्टेरियो व्हेनोडायलेटेशन. एक मिनिट हा, कोणाच तरी मायक्रोफोन चालू आहे, मायक्रोफोन कृपया बंद ठेवावा. तर सोडियम नायट्रोक्लोराइड हा ड्रग नायट्रिक ऑक्साईड रिलीज होऊन ऍक्ट होतो, आणि नायट्रिक ऑक्साईड रिलीज झाल्यामुळं नायट्रिक ऑक्साईड स्मूथ मसल रिलॅक्स करतो, हे तुम्हाला माहित झालेलं आहे. तर नायट्रिक ऑक्साईड रिलीज करणारे ड्रग स्मूथ मसल रिलॅक्स करून व्हेसलचं डायलिटेशन करतात, व्हॅसो डायलिटेशन इफेक्ट दाखवतात. तर सोडियम नायट्रोक्लोराइड आपण ऍज अ अँटी हायपरटेन्सिव्ह मध्ये बघितलेला आहे, तो आर्टेरिओ व्हेनो डायलेटर आहे, म्हणजे तो आर्टरीचं पण डायलिटेशन करतो, व्हेनचं पण डायलिटेशन करतो. नायट्रेट्स नावाचा जो ग्रुप आहे, हे ड्रग पण नायट्रिक ऑक्साईड रिलीज करून ऍक्ट होतात. तर तुम्हाला एक क्लिअर झालेलं आहे की नायट्रेट्स त्यांचं कार्य काय रिलीज करून ऍक्ट होतात, नायट्रिक ऑक्साईड. आणि हा नायट्रिक ऑक्साईड स्मूथ मसल रिलॅक्स करतो. नायट्रेट्स हे प्रिडॉमिनंट व्हेनोडायलेटर आहेत. एमसीक्यू विचारला, नायट्रेट्स आर प्रिडॉमिनंट व्हेनोडायलेटर का आर्टेरियोडायलेटर का बोथ? तर प्रिडॉमिनंट व्हेनोडायलेटर आहे, पण ऍट हाय डोस ते आर्टेरियो डायलिटेशन पण करतात. ओके, आर्टेरियो डायलिटेशन पण करतात, बरोबर आहे. आणि व्हेनोडायलिटेशन झाल्यामुळं प्रीलोड कमी होतो, आर्टेरियो डायलिटेशन झाल्यामुळं आफ्टर लोड कमी होतो, आणि त्यामुळं वर्क ऑफ द हार्ट कमी होतं, आणि त्यामुळं क्लासिकल अंजायनाच्या पेशंटमध्ये इम्प्रुव्हमेंट येते. ओके, इतकं लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. आता नायट्रिक ऑक्साईड रिलीज झाल्यावर स्मूथ मसल रिलॅक्स कसे होतात ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कुठंही तुम्हाला असं कंडिशन आली की हे ड्रग नायट्रिक ऑक्साईड रिलीज होऊन ऍक्ट होतं, तर नायट्रिक ऑक्साईड स्मूथ मसल रिलॅक्स करतो हे लक्षात आलं, पण कसं करतो? तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सायक्लिक जीएमपी आणि सायक्लिक एएमपी जर स्मूथ मसल मध्ये वाढलं तर स्मूथ मसल रिलॅक्सेशन होतं. तर नायट्रिक ऑक्साईड हे सायक्लिक जीएमपी ची लेव्हल वाढवतात. कशी वाढवतात? सायक्लिक जीएमपी ची लेव्हल कशी वाढवतात? नायट्रिक ऑक्साईड स्टिम्युलेट गॉनायलिल सायक्लेज एन्झाईम. गॉनायलिल सायक्लेज एन्झाईम सायक्लिक जीएमपी ची सिंथेसिस वाढवतो, आणि सायक्लिक जीएमपी ची लेव्हल वाढली तर ऍक्टिन मायोसिन कपलिंग होत नाही. म्हणजे सायक्लिक जीएमपी स्मूथ मसल रिलॅक्स करतो, इतकं जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी चालू शकतो. आणि सायक्लिक एएमपी ची आणि सायक्लिक जीएमपी ची लेव्हल वाढल्यावर स्मूथ मसल रिलॅक्स होतात, हे तुम्हाला लक्षात आलंय. तर सायक्लिक जीएमपी ची लेव्हल वाढल्यामुळं जो मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाइम आहे त्याचं तो इनऍक्टिव्हेशन, म्हणजे त्याचं ऍक्टिव्हेशन होत नाही. देर इज अ इनहिबिशन ऑफ ऍक्टिव्हेशन ऑफ मायोसिन लाईट चेन कायनेज. आता मायोसिन लाईट चेन कायनेज आपण कशासाठी लागतो? कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स मध्ये आपण पाहिलेलं आहे मायोसिन लाईट चेन कायनेज रिस्पॉन्सिबल फॉर फॉस्फोरायलेशन ऑफ मायोसिन, आणि मग त्यामुळे फॉस्फोरायलेटेड मायोसिन बनवून तो ऍक्टिन बरोबर कंबाईन होतो. ऍक्टिन बरोबर मायोसिन डायरेक्टली कंबाईन होत नाही, तो फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये असेल तर कंबाईन होतो, आणि त्यामुळं मायोसिन फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये नाही झाला तयार, ऍक्टिन मायोसिन कपलिंग होणार नाही, आणि ऍक्टिन मायोसिन कपलिंग नाही झाली तर स्मूथ मसल रिलॅक्स होणार आहे. तर ह्या सगळ्या स्टेप्स स्टेप बाय स्टेप इथं मेन्शन केलेल्या आहे. ऑर्गॅनिक नायट्रेट्स आपण जर दिले तर नायट्रिक ऑक्साईड रिलीज कसं होतं? दे अंडरगो एन्झायमॅटिक डिग्रेडेशन. ओके, जे आपल्या ब्लड्स मध्ये व्हेसल्स मध्ये जे एन्झाईम्स आहेत ते नायट्रेट्सचं डिग्रेडेशन करतात, आणि त्यामुळे काय रिलीज होतं? नायट्रिक ऑक्साईड. इथं नायट्रिक ऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड मध्ये फरक आहे. नायट्रस ऑक्साईड हा जनरल अॅनास्थेटिक मध्ये येतो. नायट्रिक ऑक्साईड आणि नायट्रस ऑक्साईड मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. आता नायट्रिक ऑक्साईड रिलीज झाल्यानंतर तो गोनायलिल सायक्लेज एन्झाईमला ऍक्टिव्हेट करतो. गोनायलिल सायक्लेज एन्झाईम सायक्लिक जीएमपी ची लेव्हल वाढवतात, आणि सायक्लिक जीएमपी वाढल्यामुळं मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाईम ऍक्टिव्हेशन होत नाही, आणि मायोसिन लाईट चेन कायनेज एन्झाईम ऍक्टिव्हेट झाला नसल्यामुळं मायोसिन फिलामेंटचं फॉस्फोरायलेशन होत नाही.
आणि मायोसिन फिलामेंटचं फॉस्फोरायलेशन झालं नाही मुळे ऍक्टिन मायोसिन कपलिंग होणार नाही, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द स्मूथ मसल होणार नाही, स्मूथ मसल रिलॅक्स होतील. थोडक्यात दोन पॉईंट जरी लक्षात ठेवले तुम्ही की नायट्रेट्स दे आर इफेक्टिव्ह बाय रिलीजिंग नायट्रिक ऑक्साइड. नायट्रिक ऑक्साइड रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज सायक्लिक जीएमपी लेवल आणि सायक्लिक जीएमपी रिस्पॉन्सिबल फॉर स्मूथ मसल रिलॅक्सेशन. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. हा फ्लो चार्ट आठवला नाही तरी त्यामुळे पॅनिक न होता फक्त तुमच्या याच्यातून दोन तीन वर्ड आले पाहिजे की नायट्रेट्स आर इफेक्टिव्ह बाय रिलीजिंग नायट्रिक ऑक्साइड. नायट्रिक ऑक्साइड रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज सायक्लिक जीएमपी लेवल अँड ड्यू टू दॅट देर इज स्मूथ मसल रिलॅक्सेशन. ही एक मेकॅनिझम झाली. दुसरी मेकॅनिझम आहे की नायट्रिक ऑक्साइड रिलीज झाल्यानंतर नायट्रिक ऑक्साइड ऍट हाय डोस ऑल्सो इनहिबिट कॅल्शियम चॅनल. आणि कॅल्शियम चॅनल इनहिबिट झाल्यामुळं कॅल्शियम आत येणार नाही आणि कॅल्शियम मेडिएटेड स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होणार नाही, स्मूथ मसल रिलॅक्स होईल. तर ती ऍडिशनल ऍक्शन आहे. ओके, ऍडिशनल ऍक्शन आहे. ओके, तर हे झालं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. आता मेकॅनिझम मुळे तीन ऍक्शन फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. व्हेनोडायलेटेशन, त्यामुळे प्रीलोड रिड्यूस होईल. आर्टेरिओ डायलिटेशन, त्यामुळे आफ्टरलोड रिड्यूस होईल आणि त्यामुळे वर्क ऑफ द हार्ट कमी होईल. आणि तिसरं आहे करोनरी डायलिटेशन मुळे रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो. काय आहे रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर नायट्रेट्स आर प्रीडॉमिनंट व्हेनोडायलेटर, कारण जे एन्झाईम नायट्रेटच्या ब्रेकडाऊन साठी लागतं आणि त्यातून जो नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतो ते एन्झाईम जास्त वेन मध्ये असतात, त्यामुळे ते प्रीडॉमिनंट व्हेनोडायलेटर आहे. ओके, आणि व्हेनोडायलेटेशन करून नायट्रिक सॉरी हे ड्रग नायट्रिक ऑक्साईड रिलीज होऊन ऍक्ट होतात. नायट्रिक ऑक्साईड सायक्लिक जीएमपी ची लेवल वाढवतो आणि व्हेनोडायलेटेशन होतं. आता व्हेनोडायलेटेशन झाल्यामुळं काय होईल, तर कधीही लक्षात ठेवा व्हेनोडायलेटेशन झालं तर रक्त हे वेनकडून हार्टकडे जातं. तर व्हेनोडायलेटेशन मुळे जे पण ब्लड आहे ते वेन मध्ये अक्युमुलेट होतं. देर इज पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड, त्यामुळे व्हेनस रिटर्न कमी होतो. व्हेनस रिटर्न कमी झाल्यामुळं प्रीलोड कमी होतो. प्रीलोड कमी झाल्यामुळं प्रीलोड कमी झाल्यामुळं वर्क ऑफ द हार्ट डिक्रीज होतं. वर्क ऑफ द हार्ट डिक्रीज झाल्यामुळं ऑक्सिजन डिमांड कमी होतं. ओके, आणि क्लासिकल अंजानामध्ये ही ऍक्शन महत्वाची आहे. दुसरी ऍक्शन जी क्लासिकल अंजानामध्ये महत्वाची आहे, आफ्टर लोड रिडक्शन ऍट हाय डोस नायट्रेट रिस्पॉन्सिबल फॉर आर्टेरिओ डायलिटेशन ऑल्सो. आणि आर्टेरिओ डायलिटेशन झाल्यामुळं आफ्टर लोड कमी होतो. आफ्टर लोड कमी झाला तर वर्क ऑफ द हार्ट कमी होतं. वर्क ऑफ द हार्ट कमी झालं तर ऑक्सिजन डिमांड कमी होतं. लक्षात आलं? तर व्हेनोडायलिटेशन आणि आर्टेरिओ डायलिटेशन मुळे रिस्पेक्टिव्हली प्रीलोड आणि आफ्टर लोड कमी होऊन वर्क ऑफ द हार्ट कमी होऊन ऑक्सिजन डिमांड कमी होतं. ह्या ऍक्शन क्लासिकल अंजायनासाठी महत्वाच्या आहेत. ओके, ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण असे ड्रग देतो जे व्हेनोडायलिटेशन आर्टेरिओ डायलिटेशन करतात, ते ड्रग मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन करतात. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आर्टेरिओ डायलिटेशन करतात, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. त्यामुळं हायपोटेन्शन होऊन रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन होतं आणि त्यामुळे रिफ्लेक्स टॅकिकार्डिया होतं. बरोबर आहे? ओके, तर जनरली नायट्रेट जर युजल डोसेसला यूज केलं, युजल डोसेस म्हणजे नॉर्मल जे डोस मेन्शन केलेले आहेत त्या डोसमध्ये जर नायट्रेट्स यूज केलं आणि पेशंट जनरली तो जास्त वेळ उभा नसेल, कारण जास्त वेळ उभा पेशंट असेल तर पेरिफेरल पुलिंग ऑफ द ब्लड होतं व्हेनोडायलिटेशनमुळं. त्यामुळं ऍट युज्युअल डोस जर आपण नायट्रेट यूज केलं आणि पेशंट जास्त वेळ उभा नसेल तर रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन प्रॉमिनंट नसतं, टॅकिकार्डिया एवढा प्रॉमिनंट नसतो. परंतु नायट्रेट जर लार्ज डोसला यूज केलं आणि नायट्रेट्स यूज केल्यामुळे बीपी सिग्निफिकंटली फॉल झाला, ओके, बीपी सिग्निफिकंटली फॉल झाला तर रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन होणार आहे. आणि रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन झालं तर ऍड्रेनलिन रिलीज होईल, तो हार्टवर ऍक्ट होईल, हार्ट रेट वाढवेल,
एव्ही कंडक्शन वाढवेल, कॉन्ट्रॅक्शन वाढू शकतं, कार्डियक वर्क पण वाढू शकतं, अंजायना कधी कधी प्रेसिपिटेट पण होऊ शकतो. हे कधी होईल? हाय डोसला यूज केल्यामुळे रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशनमुळे, रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशनमुळे. ओके, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि कधी कधी व्हॅसोडायलिटेशन झाल्यामुळं ब्लड फ्लो कमी होतो व्हेरियस ऑर्गन्स, त्यामुळं फेंटिंग आणि कोल्ड स्वेट सेरेब्रल इच्छेमियामुळे होऊ शकतं. तर अशा वेळेस आपल्याला त्या पेशंटला झोपवायचं आहे आणि त्याचे पाय वर करायचे असतात. ओके, तर हे तुम्हाला माहीतच आहे. तर हे नंतर रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन, कोणतेही ड्रग जे आर्टेरिओ डायलेटेशन करतात, व्हेनो डायलेटेशन करतात, ते रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन करू शकतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यामुळे टॅकिकार्डिया किंवा वर्क ऑफ द हार्ट ऍट हायर डोसला इन्क्रीज होऊ शकतं. त्यामुळे डोस देताना युजल डोसला आपण यूज करणं महत्वाचं आहे. जास्त डोस देण्यात पॉईंट नाहीये किंवा जास्त रिपीट करण्यात पॉईंट नाहीये. जो रिकमेंडेड डोस आहे त्यातच आपण यूज केलं पाहिजे. आता रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. नायट्रेट रिस्पॉन्सिबल फॉर फेवरेबल रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो. काय असतं ब्लड रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो? किंवा याच्याऐवजी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, नायट्रेट रिस्पॉन्सिबल फॉर करोनरी आर्टरी डायलेटेशन ऑल्सो ऍट हाय डोस. नायट्रेट ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर करोनरी आर्टरी डायलेटेशन. ओके, करोनरी आर्टरी डायलेटेशन. आता मी तुम्हाला सांगितलंय की हे जे जस्ट एक मिनिट हा, जे करोनरी आर्टरीज आहे, ओके, ते इपिकार्डली रन होतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ते रन होताना हे रेजिस्टन्स वेसल्स जे आहेत त्या करोनरी आर्टरीच्या ब्रँचेस आहेत. आणि त्या ब्रँचेस काय करतात की सब एंडोकार्डियल रिजनला रक्त पुरवठा करतात. आता रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो काय आहे ते आपण पाहणार आहोत. ओके, नायट्रेस दिल्याने रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो होतं. सपोज हा इथं अथेरोस्क्लेरोटिक प्लाक तयार झालेला आहे. त्यामुळं जे रक्तपुरवठा होणार आहे तो ह्या इथून कमी होईल. त्याच्यामुळं ह्या एरियाला रक्तपुरवठा कमी होतो. ओके, म्हणजे ब्लॉक जो आहे तो करोनरी आर्टरी मध्ये आहे. आणि त्याच्यामुळं ज्या ठिकाणी करोनरी आर्टरी ब्लॉक झाली आहे तिथून जे रेजिस्टन्स वेसल निघतायत त्या सब एंडोकार्डियल रिजनचा पार्ट तो आहे तो अफेक्ट होतो आणि तिथं रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. हे आपण आता डिस्कस केलेलं आहे. आता काय होतं ज्या वेळेस ह्या सब एंडोकार्डियल रिजनचा इच्छेमिया डेव्हलप होतो, त्यामुळं काय होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे फार महत्वाचं सांगत आहे की ह्या ज्या रेजिस्टन्स वेसल आहे, ज्या आडव्या मी काढलेल्या आहेत त्यांना आपण रेजिस्टन्स वेसल असं म्हणतो. ओके, ओके, ह्या रेजिस्टन्स वेसल ह्या ऑटो रेग्युलेटरी असतात. ज्यावेळेस इच्छेमिया डेव्हलप होतो त्यावेळेस इच्छेमिक रिजनच्या रेजिस्टन्स वेसल इन रिस्पॉन्स टू इच्छेमिया डायलेट होतात. इन रिस्पॉन्स टू इच्छेमिया डायलेट होतात. तर आता ही एक रेजिस्टन्स वेसल आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे. तर यामध्ये इच्छेमिक एरियाची रेजिस्टन्स वेसल डायलेट होईल. त्यामुळे जी 3 नंबर दिलेली आहे ती रेजिस्टन्स वेसल डायलेट होणार आहे इन रिस्पॉन्स टू इच्छेमिया. ते ऑटो रेग्युलेटरी आहे, बरोबर आहे, ती डायलेट होणार आहे कारण इच्छेमियामुळे ती डायलेट होते. आणि नायट्रेस दिल्याने काय होतं, त्याच्या लार्ज कंडक्टिंग करोनरी आर्टरी आहे त्याचं डायलेटेशन होतं. बरोबर आहे. म्हणजे आता बघा, रेजिस्टन्स वेसलचं डायलेटेशन इच्छेमियामुळे ऑलरेडी झालेलं आहे, प्लस करोनरी व्हेसलचं डायलेटेशन झालेलं आहे. त्यामुळे जो पण रक्त पुरवठा हार्टला होत आहे, बरोबर आहे, हार्टला होणारा रक्त पुरवठा नायट्रेट यूज केल्याने काय होईल की नायट्रेट्स करोनरी आर्टरी डायलेट करतील
करोनरी आर्टरी डायलेट झाल्यामुळे ह्या इच्छेमिक जो जो हा एथेरोस्क्लेरोटिक ब्लॉक झालेला आहे तयार, त्यामुळे जी नॅरोइंग झालेली असते ती इम्प्रूव्ह होईल व्हॅसोडायलेटेशन झाल्यामुळं. प्लस रेजिस्टंट व्हेसल ऑलरेडी डायलेटेड आहे, त्यामुळे जो पण रक्त पुरवठा हृदयाला होतो आहे तो काय वाढत नाही, जो पण होत आहे तो रिडिस्ट्रीब्यूट होतो. कोणत्या रिजनला जास्त रिडिस्ट्रीब्यूट होतो? कोणत्या रिजनला होतो? इच्छेमिक एरियाला. बरोबर आहे. नॉन इच्छेमिक एरियाचे रेजिस्टन्स वेसल डायलेट नाहीये. इच्छेमिक एरियाचे रेजिस्टन्स वेसल डायलेट झालेले आहेत. प्लस नायट्रेसमुळे करोनरी आर्टरी डायलेट झालेले आहे. मग करोनरी आर्टरी पण डायलेट आहे, रेजिस्टन्स वेसल पण डायलेट आहे. रेजिस्टन्स वेसल मध्ये इच्छेमिक एरियाच्याच रेजिस्टन्स वेसल डायलेट आहे. इथली रेजिस्टन्स व्हेसल डायलेट नाहीये, 2 नंबरची नाहीये, 3 नंबरची डायलेट होती कारण तिथं इच्छेमिया झालेला आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टीमुळं इच्छेमिक एरियाला रक्तपुरवठा जास्त होतो नॉन इच्छेमिक एरियापेक्षा. त्याला रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो म्हणतात आणि नायट्रेट्स रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो करतात. ओके. तर करोनरी आर्टरी डायलेट झाल्यामुळं ते घडून येतं. ओके. आता हे 3 गोष्टी झाल्या. त्याचबरोबर नायट्रेट्स अदर स्मूथ मसल रिलॅक्स करतात, ब्रोंकाय, बिलेरी ट्रॅक्ट, इसोफॅगस यांचंही रिलॅक्सेशन होतं. आता हे फार्मेकोलॉजिकल ऍक्शन झाल्या. फार्मेकोकायनेटिक मध्ये लक्षात ठेवायचं की नायट्रेट्स आर व्हेरी लिपिड सोल्युबल ड्रग, त्यामुळे इव्हन सब लिंगोली त्यांचा ऍब्सॉर्प्शन चांगला आहे बकल म्युकोसामधून, इंटेस्टाईन्स, स्किन इथून ते चांगले ऍब्सॉर्ब होतात. ओके. तर आपण ओरली यूज केले तर ड्रॉबॅक नायट्रेटचा असा आहे की दे अंडरगो फर्स्ट पास मेटाबॉलिझम. म्हणजे आयसोसॉर्बाइट मोनोनायट्रेट सोडून डायनायट्रेट, आयसोसॉर्बाइट डायनायट्रेट, ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट, पेंटा इरेथ्रिटॉल टेट्रानायट्रेट अंडरगो हाय फर्स्ट पास मेटाबॉलिझम. त्यामुळं ओरल डोस ऑफ जीटीएन किंवा नायट्रेटचा आपण जास्त आहे असं म्हणतो सबलिंग्वल पेक्षा. ओके. त्यानंतर नायट्रिक ऑक्साईड रिलीज करून ते ऍक्ट होतात. ग्लुटाथायोन रिडक्टेस एन्झाईम जो आहे तो नायट्रिक ऑक्साईड रिलीज करण्यासाठी महत्वाचा आहे. बाकी तुम्ही फार्मेकोकायनेटिक मध्ये डिटेल लक्षात ठेवलं नाही तरी चालू शकतं. ओके. ते तुम्हाला कोणी डिटेल लॉंग क्वेश्चनच्या पार्ट मध्ये विचारणार नाही. ऍडव्हर्स इफेक्ट जर विचार केला नायट्रेटचा तर फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स वरून लक्षात ठेवायचे आहे. नायट्रेट्स काय करतात? व्हॅसोडायलेटेशन करतात. त्याच्यामुळे काय होऊ शकतं? फ्लशिंग. त्यामुळे काय होऊ शकतं? हायपोटेन्शन, थ्रोबिंग हेडेक. जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकरचे ऍडव्हर्स इफेक्ट आहे तेच इथं परत रिपीट होत आहे. फ्लशिंग, थ्रोबिंग हेडेक, हायपोटेन्शन. ओके. रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन मुळे रिफ्लेक्स टॅकिकार्डिया होऊ शकतं. हे इथं परत नायट्रेट्स मध्ये पण येतात कारण हे ड्रग आर्टेरियोडायलेटर आहे. बरोबर. त्याचप्रमाणे मिथहिमोग्लोबिनेमिया, रॅशेस हे काही क्लास ऍडव्हर्स इफेक्ट आहे नायट्रेटचे. मिथहिमोग्लोबिनेमिया, रॅशेस. कंटिन्यू नायट्रेट्स यूज केल्यामुळं टोलरन्स डेव्हलप होतो. जर आपण आय व्ही जीटीएन यूज करत असू, जसं एम आयच्या पेशंटमध्ये जीटीएन स्टार्ट करतात पेन कमी करण्यासाठी, तर 2 दिवसानंतर आपण आय व्ही जीटीएन स्टॉप करतो कारण 2 दिवसानंतर जवळजवळ आय व्ही यूज केल्यावर टोलरन्स डेव्हलप झालेला असतो. तर टोलरन्स ओरल नायट्रेट्स बरोबर पण दिसून येतो. त्यामुळं ओरली नायट्रेट्स देताना नायट्रेट फ्री इंटरव्हल ऍटलीस्ट 8 तासाचा आपल्या बॉडीला पाहिजे. त्यामुळे आपण टोलरन्स अवॉइड करू शकतो. आणि नायट्रेट्स कंटिन्यू यूज केल्यामुळे डिपेंडन्सही डेव्हलप होऊ शकतो. तर हे झाले ऍडव्हर्स इफेक्ट रिलेटेड विथ नायट्रेट्स. टोलरन्स मेनली सीन आफ्टर chronic use. To prevent tolerance, at least 8 hours drug-free period required per day. काही बुक्स मध्ये मंडे डिसीज नावाचा साइड इफेक्ट डिस्कस केलेला आहे. तर मंडे डिसीज काय आहे? तो काय पेशंट मध्ये नायट्रेट दिल्यानंतर दिसतो असं नाही. हे मंडे डिसीज जे नायट्रेट्स
ज्या फॅक्टरीज आहेत जिथं नायट्रेट्स यूज होतो काही फॅक्टरीज मध्ये, तिथं हा मंडे डिसीज दिसून येतो. बरोबर आहे. आता हा मंडे डिसीज काय आहे? तर जे फॅक्टरीज आहेत जिथं नायट्रेटचा यूज होतो, त्या फॅक्टरीतले वर्कर जेव्हा मंडेला कामावर जातात, त्यावेळेस त्यांचा एक्सपोजर नायट्रेट्सला होतो. बरोबर आहे, कारण त्या इंडस्ट्रीत नायट्रेट्स यूज केलं जातं. तर इंडस्ट्रीयल काही कारणांसाठी, तर त्या नायट्रेट्सला एक्सपोज झाल्यामुळं त्या पेशंटला थ्रोबिंग हेडेक, हायपोटेन्शन हे सिम्पटम दिसतात त्या वर्कर्समध्ये. सॉरी, पेशंट नाही, आपण वर्कर म्हणूया. आणि मंडे नंतर जसं ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे पर्यंत हळूहळू टॉलरन्स डेव्हलप होतो. म्हणजे मंडेला जे हेडेक किंवा हायपोटेन्शन मॅनिफेस्टेशन आहे ते शुक्रवारी नाही दिसणार, कारण टॉलरन्स डेव्हलप झालेला असतो. मंडे नंतर हळूहळू टॉलरन्स डेव्हलप होतो. ट्युजडेला कमी त्रास होईल, वेनसडेला थर्सडेला अजून कमी होईल, थर्सडे फ्रायडेला किंवा होणारच नाही. आणि फ्रायडे नंतर सॅटर्डे संडे सुट्टी असते. मग सॅटर्डे संडे मध्ये काय होतं की जो टॉलरन्स डेव्हलप झालेला असतो तो विन ऑफ होतो. कारण आता एक्सपोज नाही आहे ड्रगला, नायट्रेट्सला सॅटर्डे संडेला. आणि सॅटर्डे संडेला एक्सपोज नसल्यामुळं मंडेला परत गेल्यानंतर परत एक्सपोज झाल्यामुळे सिमटम्स दिसतात. त्यामुळे त्याला आपण म्हणतो मंडे डिसीज. तर मंडे डिसीज सीन इन वर्कर्स व्हेअर नायट्रेट्स आर यूज. आणि मंडेला काय दिसतो ते तुम्हाला सांगितलेलं आहे. जनरली त्यांना सॅटर्डे संडे ऑफ असतो, त्या 2 दिवसात त्यांचा एक्सपोजर नायट्रेट्सला नसतो, मग परत सेन्सिटिव्हिटी वाढते आणि मंडेला परत त्रास होतो. त्याला आपण मंडे डिसीज असं म्हणतो. तर फ्लशिंग, थ्रोबिंग हेडेक, रिफ्लेक्स टॅकिकार्डिया, टॉलरन्स, डिपेंडन्स, मिथहिमोग्लोबिनिमिया आणि मंडे डिसीज हे ऍडव्हर्स इफेक्ट तुम्ही इन्युमरेट ऍटलिस्ट केले पाहिजे. आता युजेस ऑफ नायट्रेट्स आपण पाहणार आहोत. त्यामध्ये अंजायनामध्ये नायट्रेट्स यूज होतात. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते क्लासिकल अंजायनामध्ये, अनस्टेबल अंजायनामध्ये आणि प्रिझमेटल अंजायना, सगळ्या टाईपच्या अंजायनामध्ये नायट्रेट्स आर ड्रग ऑफ चॉईस. ओके, ठीक आहे, नायट्रेट्स आर इफेक्टिव्ह. तर आपण कसं इफेक्टिव्ह ते पाहिलंय. बरोबर आहे. क्लासिकल अंजायनामध्ये ते प्रीलोड आफ्टरलोड कमी करतील. व्हेरियंट अंजायनामध्ये ते करोनरी व्हॅसोडायलिटेशन करून रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो करतील. ओके. आणि इन acute attack of angina we prefer sublingual GTN टॅबलेट और स्प्रे, कारण ते फास्ट ऍक्टिंग आहे. आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट हे ओरली पण अवेलेबल आहे, सबलिंग्युअली पण अवेलेबल. तर जीटीएन किंवा आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट आपण यूज करतो सबलिंग्युअली. जीटीएन दिल्यानंतर सबलिंग्युअली 75% पेशंट मध्ये 3 मिनिटात फरक पडतो. ओके. काही लोकांना परत ड्रग द्यावा लागतं, आपण मॅक्झिमम सबलिंग्युअली 3दा देतो. ओके. ओके. तर फास्ट ऑनसेट ऑफ ऍक्शन आहे सबलिंग्युअल रूटने, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर चेस्ट पेनच्या पेशंटमध्ये अॅक्यूट अटॅकला आपण सबलिंग्युअली देतो. क्रोनिक अंजायनाचे पेशंट असेल तर आपल्याला जीटीएन ओरली काही महिने देणं गरजेचं आहे. तर कशासाठी यूज करतो त्यावरून रूट डिसाईड करणं महत्वाचं आहे. दुसरा यूज आहे एमआय. एमआयच्या पेशंटमध्ये सुरुवातीला मॉर्फिन नावाचा ड्रग पेन रिलीव्ह साठी वापरायचे. ओके. एमआयच्या पेशंटमध्ये मुख्यतः पेन हे इच्छेमिक पेन असतं. तर आता मॉर्फिनच्या यूजवर खूप रेस्ट्रिक्शन आहे. तो इट इज नॉट अवेलेबल इझिली. त्यामुळं मॉर्फिनच्या ऐवजी आता जीटीएन पण आपण प्रेफर करतो. जीटीएन म्हणजे पेन जे होतं ते इच्छेमिक पेन होतं एमआयच्या पेशंटमध्ये. जीटीएन कनोरी व्हायसोडायलेटेशन करून जे इच्छेमिक एरियामध्ये ब्लड फ्लो वाढवतं आणि त्याच्यामुळे पेन रिलीव्ह होतं. ओके. तर हे देताना पेशंट हायपोटेन्शन मध्ये नाही गेला पाहिजे, रिफ्लेक्स टॅकिकार्डिया आलं नाही पाहिजे, म्हणून आयव्ही जीटीएन देताना टायट्रेशन फार महत्वाचं आहे, डोस ऍडजस्टमेंट फार महत्वाचं आहे. ओके. ओके. तर एमआयच्या पेशंटमध्ये जीटीएन इज ऍडमिनिस्टर्ड बाय आयव्ही इन्फ्युजन
We should titrate the dose and we should avoid hypotension and reflex tachycardia. ओके. तर एम काय आहे? रिलीव्ह चेस्ट पेन, पहिली गोष्ट. दुसरं रिलीव्ह पल्मनरी कंजेशन. आणि बाय वी हॅव टू लिमिट द एरिया ऑफ नेक्रोसिस. ओके. हे साठी आपण जीटीएन देतो. तर पेन कमी करण्यासाठी, पल्मनरी कंजेशन कमी करण्यासाठी आणि लिमिटिंग द एरिया ऑफ नेक्रोसिस. परंतु जीटीएन स्टार्ट करताना त्याला काही कॉन्ट्रा इंडिकेशन्स आहेत का ते पाहणं फार महत्वाचं आहे. जीटीएन कधी यूज करायचं नाही जर पेशंट हायपोटेन्शन मध्ये असेल. सिस्टोलिक ब्लड प्रेशर जर 90 पेक्षा कमी असेल, जीटीएन यूज करू नका. हार्ट रेट जर 50 पेक्षा कमी आहे किंवा 100 पेक्षा जास्त आहे, त्यात जीटीएन अवॉइड करा. जर राईट व्हेंट्रिक्युलर इन्फ्रॉक्शन सस्पेक्टेड आहे, त्यासाठी ईसीजी डायग्नोसिस महत्वाचं आहे. म्हणजे राईट व्हेंट्रिकल इश्केमिया असेल, त्यात अवॉइड करा. ओके. ओके. आणि जीटीएन यूज केल्यामुळं पेशंट हायपोटेन्शन मध्ये जातो आणि त्या हायपोटेन्सिव्ह पेशंट मध्ये मग बीटा ब्लॉकर देणं थोडं डिफिकल्ट जातं, कारण बीटा ब्लॉकर पण ब्लड प्रेशर कमी करतात आणि बीटा ब्लॉकर बेनिफिशियल आहे एमआयच्या पेशंटमध्ये. ते इन्फॉक्स साईज लिमिट ठेवतात. बीटा ब्लॉकर अरेथमिया एमआयच्या पेशंटमध्ये होऊ देत नाही. त्यामुळं बीटा ब्लॉकर तर आपल्याला स्टार्ट करणं गरजेचं असतं. पण जीटीएन दिल्यामुळे जर पेशंट हायपोमध्ये गेला तर त्यामुळं त्यात बीटा ब्लॉकर यूज करणं डिफिकल्ट जातं. त्यामुळं जर हायपोटेन्शनची रिस्क असेल जास्त, तर त्यावेळेस पण जीटीएन थोडे होल्ड केलेलं चांगलं. आणि जर जीटीएन देताना तुम्हाला लक्षात आलं की ह्या पेशंटनी लास्ट 24 तासामध्ये सिल्डेनाफिल घेतलेला असेल, तर त्या पेशंटला जीटीएन द्यायचं नाही. जर सिल्डेनाफिल घेतलेल्या पेशंटमध्ये जीटीएन दिलं तर डेंजरस हायपोटेन्शन होऊ शकतं. सिल्डेनाफिल नावाचा जो ड्रग आहे, ओके, तो ड्रग इरेक्टाईल डिसफंक्शन मध्ये वापरतात. ओके. सिल्डेनाफिल नावाचा ड्रग जो आहे तो सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम होऊ देत नाही. तो फॉस्फोडायस्टरेज इनिबिटर आहे. सायक्लिक एएमपी ची लेवल वाढते. सायक्लिक एएमपी ची लेवल वाढते, त्याचप्रमाणे सायक्लिक जीएमपी ची लेवल वाढते. ओके. कारण फॉस्फोडायस्टरेज एन्झाईम मेटाबॉलिझम साठी लागतात सायक्लिक एएमपी जीएमपीच्या. तर आणि नायट्रेट दिल्याने सायक्लिक जीएमपी वाढतं. तर सायक्लिक जीएमपी वाढलेलं सायक्लिक जीएमपी मेटाबोलाइज नाही होणार आणि त्यामुळं त्याची ऍक्शन जास्त वेळ राहील, तर त्यामुळे हायपोटेन्शन मध्ये जाऊ शकतो. तर सिल्डेनाफिल जर पेशंटने 24 तासात घेतलेली असेल, त्यांनी हिस्ट्री जर भेटली तुम्हाला, तर त्या पेशंटमध्ये नायट्रेट द्यायचं नाही. तर हे काही कॉन्ट्रा इंडिकेशन आहे नायट्रेट देताना. एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, पण तुम्हाला नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू माहित पाहिजे. तर अंजायना सोडून बाकीचे युजेस पण लक्षात आले पाहिजे. काही वेळेस काय होतं, हा जीटीएन आपण नायट्रेट अंजायना मध्ये युज करतो, बाकीचे युजेस आठवत नाही. मग अंजायना नंतर मायोकार्डियल इन्फार्क्शन, त्यात काय यूज करतो ते एक आहे. त्यानंतर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये आपण यूज करतो. काय यूज करतो? कारण ते प्री लोड आफ्टर लोड करून वर्क ऑफ द हार्ट कमी करतात. म्हणजे हार्ट फेल्युअर मध्ये वर्क ऑफ द हार्ट कमी करणारे ड्रग आपण यूज करतो, हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. मग लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये आपण ग्लिसरॉल ट्रायनायट्रेट यूज करतो. आपण एसी इनिबिटर एआरबीच पण यूज करतो, ते पण प्रीलोड आफ्टर लोड कमी करतात. तर अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर, हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी कालच पाहिलं हेलन डान्स निमोनिक आपण, त्यामध्ये पण जीटीएन आपण आयव्ही देतो. रॅपिडली ब्लड प्रेशर कमी करायचं असेल, सोडियम नायट्रोप्रोसाइड देतो. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आता ड्रग ऑफ चॉईस म्हणतात हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी मध्ये. ओके. काल आपण पाहिलेलं आहे. ओके. त्यात यूज करतो. पाचवा यूज जो आहे अॅक्यूट करोनरी सिंड्रोम. आता अॅक्यूट करोनरी सिंड्रोम काय आहे? ओके. तर अॅक्यूट करोनरी सिंड्रोम मध्ये सडन ब्लड फ्लो टू द हार्ट कमी होतं ब्लॉकेजमुळं आणि त्यामुळं पेशंटला अॅक्यूट करोनरी सिंड्रोम डेव्हलप होतो. त्यामध्ये एसटी रिलेटेड एमआय असू शकतं, नॉन एसटी रिलेटेड एमआय असू शकतं किंवा अनस्टेबल अनजायना असू शकतं. ह्या तीनपैकी एखादी कंडिशन अॅक्यूट करोनरी सिंड्रोम मध्ये असू शकते. तर त्या पेशंटमध्ये आपण जीटीएन देतो. ओके. सबलिंग्युअली.
जर पेन कमी नाही झालं तर 3 टॅबलेट आपण रिपीट करू शकतो 5 मिनिट अंतराने. ओके. जर पेन 3 टॅबलेट देऊन पण परसिस्ट राहिलं तर मग आपण IV इन्फ्युजन स्टार्ट करतो GTNचं. ओके. तर अॅक्यूट करोनरी सिंड्रोम मध्ये पेन कमी करणं हे मेन एम आहे नायट्रेटचं. ओके. असं मॉर्टेलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे ते मॉर्टेलिटी कमी करत नाही, ते फक्त सिम्टमॅटिक पेन कमी करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते अॅक्यूट करोनरी सिंड्रोम मध्ये टू रिलीव्ह पेन पॉइंट ऑफ व्ह्यू GTN यूज करतात. ओरली सबलिंग्युअली आपण 3 टॅबलेट्स रिपीट करू शकतो. पेन कमी नाही झालं तर IV GTN आपण स्टार्ट करू शकतो. हे झाले सीव्हीएस रिलेटेड युजेस. अंजायना, मायोकार्डियल इन्फार्क्शन, acute left ventricular failure, hypertensive emergency, acute coronary syndrome, 5 युजेस. रिअरली बाकी कंडिशन मध्ये नॉन कार्डियाक युजेस जर पाहिले तर बिलियरी कोलिक मध्ये यूज करतात, कारण ते बिलियरी स्फिंक्टरचं रिलॅक्सेशन करतात. इसोफेजल स्पाझम झालेला असेल तर त्यामध्ये आपण यूज करू शकतो. आणि नायट्रेट्स मधला सोडियम नायट्राईट नावाचा ड्रग सायनाइड पॉइझनिंग साठी ड्रग ऑफ चॉईस आहे. तर हे नायट्रेटचे युजेस झाले. 5 युजेस सीव्हीएस रिलेटेड आहे, 3 युजेस सीव्हीएस सोडून आहेत. सीव्हीएस सोडून बिलेरी कोलिक मध्ये यूज करतात, इसोफेजल स्पाझम मध्ये यूज करतात आणि सायनाइड पॉइझनिंग मध्ये यूज करतात. नेक्स्ट जे ड्रग आहेत ते ऑलरेडी आपले काही डिस्कस झालेत, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर. आता कॅल्शियम चॅनल ब्लॉकर मध्ये डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहे, नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहे. डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स मध्ये शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आहेत, लॉंग ऍक्टिंग आहेत. आपण पाहिलेलं आहे शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर निफिडिपिन रिफ्लेक्स सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन जास्त करतात, त्यामुळं असे ड्रग रिफ्लेक्स टॅकिकार्डिया करू शकतात, वर्क ऑफ द हार्ट वाढवू शकतात. म्हणून लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन आपण प्रेफर करायचे इन्स्टेड ऑफ शॉर्ट ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन अंजायनाच्या पेशंटमध्ये. मग लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन मध्ये अँब्लोडिपिन आपण प्रेफर करू शकतो. त्यानंतर नॉन डायहायड्रोपायरिडिन मध्ये व्हरापामिल डिल्टेयाझेम आहे. तर लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन कसे इफेक्टिव्ह आहे आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर कसे इफेक्टिव्ह आहे. तर डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, लॉंग ऍक्टिंग अँब्लोडिपिन सारखे जे ड्रग आहेत, डायहायड्रोपायरिडिन जे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहेत ते प्रिडॉमिनंट त्यांचे ऍक्शन वेसलवर आहे. ओके. आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन व्हरापामिल डिल्टेयाझेम त्यांची प्रिडॉमिनंट ऍक्शन हार्टवर आहे. तर लॉंग ऍक्टिंग डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर अंजायनाच्या पेशंटमध्ये कसं इफेक्टिव्ह आहे क्लासिकल अंजायनाच्या, बाय डिक्रीजिंग आफ्टर लोड ड्यू टू आर्टेरियो डायलिटेशन. डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आर्टेरियो डायलिटेशन करतील, त्यामुळे आफ्टर लोड कमी होईल. आफ्टर लोड कमी झाला तर वर्क ऑफ द हार्ट डिक्रीज होईल, आणि वर्क ऑफ द हार्ट कमी झालं तर ऑक्सिजन डिमांड कमी होईल. तर क्लासिकल अंजायनामध्ये डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आर्टेरियो डायलिटेशन करून, आफ्टर लोड कमी करून ऑक्सिजन डिमांड कमी करतात, आणि त्यामुळे ते बेनिफिशियल आहे. ओके. हेच डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर व्हेरियंट अंजायनामध्ये कोरोनरी आर्टरी डायलिटेशन करून इफेक्टिव्ह आहे. ओके. नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, व्हरापामिल डिल्टेयाझेम त्यांची प्रिडॉमिनंट ऍक्शन हार्टवर आहे. ते वर्क ऑफ द हार्ट कमी करतात. कसं करतात? बाय डिक्रीजिंग हार्ट रेट, डिक्रीजिंग एव्ही कंडक्शन, डिक्रीजिंग कॉन्ट्रॅक्टिलिटी. म्हणजे निगेटिव्ह आयनोट्रॉपिक, ड्रोमोट्रॉपिक, क्रोनोट्रॉपिक इफेक्ट त्यांचा आहे, आणि वर्क ऑफ द हार्ट कमी होतं. तर व्हरापामिल डिल्टेयाझेम डायरेक्टली हार्टवर वापर. ओके. यापैकी कोणते ड्रग बीटा ब्लॉकर बरोबर आपण कंबाईन करू शकतो? यापैकी डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर बीटा ब्लॉकर बरोबर कंबाईन करू शकतो. नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर व्हरापामिल डिल्टेयाझेम बीटा ब्लॉकर बरोबर अवॉइड करायचे, कारण दोन्ही हार्टवर इनहिबिटरी इफेक्ट करताय. त्यामुळं पेशंट सडनली ब्रॅडीमध्ये जाऊ शकतो. त्यामुळं ते देताना काळजी घेणं गरजेचं आहे. तर तेच आहे, डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर कॅन बी कंबाईन विथ बीटा ब्लॉकर. त्याचं इम्पॉर्टन्स काय? डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर रिफ्लेक्स टॅकिकार्डिया करतात, आणि बीटा ब्लॉकर जर यूज केलं तर हे रिफ्लेक्स टॅकिकार्डिया होणार नाही.
कारण जरी सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली, ऍड्रेनालिन रिलीज झालं, तर तिथं बीटा रिसेप्टरवर ते ऍक्ट होणार नाही हार्टवर, कारण बीटा ब्लॉकर्स आपण यूज करतोय. हा एक ऍडव्हान्टेज आहे. बीटा ब्लॉकर्स कोरोनरी ब्लड फ्लो कमी करू शकतात व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करून, जनरली प्रोपॅनॉलॉल. हे डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स ऑपोज करतील, कारण डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स व्हॅसोडायलेटर आहे. ओके. बीटा ब्लॉकर्स यूज केल्याने व्हेंट्रिक्युलर डायलेटेशन होऊ शकतं, ते डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकरनी काउंटरॅक्ट होतं. त्यामुळं डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आपण बीटा ब्लॉकर्स बरोबर यूज करू शकतो. ओके. सेम गोष्टी जर आपण बीटा ब्लॉकर नायट्रेट बरोबर यूज केल्या तर हेच फायदे दिसतात. त्यामुळे नायट्रेट्स पण आपण बीटा ब्लॉकर बरोबर देऊ शकतो. डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स पण बीटा ब्लॉकर बरोबर देऊ शकतो, परंतु नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर व्हारापामिल गिल्टेझम बीटा ब्लॉकर्स बरोबर जनरली अवॉइड केले पाहिजे, कारण दोन्हीही ड्रग, दोन्ही ग्रुप बीटा ब्लॉकर आणि नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर कार्डिओ डिप्रेशन इफेक्ट दाखवतात. ओके. हे झालं कॉम्बिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू. एमसीक्यू आला तर तुम्हाला तो माहित पाहिजे. ओके. बीटा ब्लॉकर कसे इफेक्टिव्ह अंजायनाच्या पेशंटमध्ये? बीटा ब्लॉकर्स आर इफेक्टिव्ह बाय डिक्रीजिंग द वर्क ऑफ द हार्ट. कसं वर्क ऑफ द हार्ट कमी करतात ते? बाय ऍक्टिंग ऑन द हार्ट, बाय ब्लॉकिंग बीटा रिसेप्टर. हार्ट रेट कमी होतो, एव्ही कंडक्शन कमी होतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कमी होतं, बरोबर आहे. परंतु बीटा ब्लॉकर करोनरी व्हॅसोडायलेटर्स नाहीत, रॅदर नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर आहेत. त्यामुळं व्हेरियंट अंजायनाच्या पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर जनरली नॉन सिलेक्टिव्ह आपण अवॉइड केले पाहिजे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑलरेडी आपण बीटा ब्लॉकर मध्ये ते डिस्कस केलेलं आहे. ओके. सडनली बीटा ब्लॉकर स्टॉप केले अंजायनाच्या पेशंटमध्ये आफ्टर क्रोनिक यूज, तर अंजायनाचा अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतो. जसं हायपरटेन्शन मध्ये बीटा ब्लॉकर कंटिन्यू यूज केल्यावर सडनली स्टॉप केले तर रिबाउंड हायपरटेन्शन होतं, तसंच अंजायनाच्या पेशंटमध्ये, क्रोनिक अंजायनाच्या पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर यूज केले तर सडनली आपण नंतर स्टॉप केले यूज केल्यानंतर, तर अंजायनाचा अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतो. म्हणून बीटा ब्लॉकर सडनली स्टॉप करणं अवॉइड केलं पाहिजे. बीटा ब्लॉकर्स आपण नायट्रेट्स बरोबर कंबाईन करू शकतो. बीटा ब्लॉकर्स आपण डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल ब्लॉकर बरोबर कंबाईन करू शकतो. पण बीटा ब्लॉकर्स आपण नॉन डायहायड्रोपायरिडिन कॅल्शियम चॅनल बरोबर कंबाईन करणं अवॉइड केलं पाहिजे. नेक्स्ट जो ड्रग आहे पोटॅशियम चॅनल ओपनर. एक्झाम मध्ये तुम्हाला लॉंग क्वेश्चन मध्ये विचारणार नाही, जस्ट तुम्हाला नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात पाहिजे. 2 मार्कला जर आला तर पोटॅशियम चॅनल ओपनर आहे निकोरॅन्डिल, आर्टेरिओ व्हेनोडायलेटेशन करेल. आर्टेरिओ व्हेनोडायलेटेशन झालं तर प्रीलोड आफ्टर लोड कमी होणार आहे. ओके. प्रीलोड कम आफ्टर लोड कमी झाला तर वर्क ऑफ द हार्ट कमी होणार आहे. तर पोटॅशियम चॅनल ओपनर, जे पण ड्रग पोटॅशियम चॅनल ओपन करतात ते ड्रग व्हॅसोडायलेटेशन करतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर निकोरॅन्डिल हा पोटॅशियम चॅनल ओपनर आहे, हा आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे. ओके. आर्टेरिओ डायलेटेशन मुळे आफ्टर लोड कमी होईल, व्हेनोडायलेटेशन मुळे प्रीलोड कमी होईल आणि त्याच्यामुळे वर्क ऑफ द हार्ट कमी होईल. इन ऍडिशन टू दॅट, निकोरॅन्डिल also act by releasing nitric oxide. ओके. ठीक आहे. आणि अजून एक आहे, निकोरॅन्डिलला कार्डिओप्रोटेक्टिव्ह ऍक्शन आहे. हे इच्छेमिक प्री कंडिशनिंग स्टिम्युलेट करतं. काय आहे इच्छेमिक प्री कंडिशनिंग, त्यामध्ये मी डिटेल जाणार नाही, ते नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. ओके. साईड इफेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू, एक क्लासिकल साईड इफेक्ट मी निकोरॅन्डिलचं तुम्हाला सांगणार आहे. आर्टेरियल व्हेनोडायलेटेशन झाल्यामुळे फ्लशिंग, हायपोटेन्शन, थ्रोम्बिंग हेडेक, डिझीनेस हे तुम्ही सांगू शकता. ओके. ऍडिशनली जीआयटी डिस्टर्बन्स होतं. ऍप्थस अल्सर हा निकोरॅन्डिलचा क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे. काही पेशंटला तोंडामध्ये अल्सर डेव्हलप होतात, लार्ज पेनफुल ऍप्थस अल्सर, आणि निकोरॅन्डिल स्टॉप केल्यावर ते हील होत. तर हा क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे. कोणता अँटी अँजिनल ड्रग ऍप्थस अल्सर प्रोड्यूस करतो, तर त्याचं नाव आहे निकोरॅन्डिल. ओके. त्यानंतर नंतरचे 2 ड्रग जे आहे, पीफॉक्स इन्हिबिटर आणि सोडियम चॅनल ब्लॉकर, हे फक्त
तुम्हाला क्लासिफिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचे. मी डिटेलमध्ये डिस्कस केले, म्हणजे नोट्समध्ये दिलेले आहेत, परंतु त्याच्यावर क्वेश्चन येणार नाही. ते रिसेंट ड्रग आहेत आणि एमबीबीएस पॉईंट ऑफ व्ह्यू त्या नोट्स बनवल्यामुळे त्यात दिले आहेत. तुम्ही फक्त नाव जरी लक्षात ठेवले तरी मोर दॅन इनफ आहे. ओके, आता पी फॉक्स इनिबिटर म्हणजे काय? पी फॉक्स इनिबिटरचा लॉंग फॉर्म आहे पार्शियल फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इनिबिटर. आणि फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन साठी एक एन्झाईम लागतं. त्या एन्झाईमचं नाव आहे LC3 कॅट, लॉंग चेन 3 कीटो एसिल कोएन्झाइम ए थिओलेज. LC3 कॅट, लॉंग चेन 3, लॉंग चेन 3 कीटो एसिल coenzyme A thiolase is the enzyme important for fatty acid oxidation. तर पी फॉक्स इनिबिटर जे आहे, हे ड्रग हे फॅटी फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन साठी जे एन्झाईम लागतं ते इनहिबिट करतात. मग आता हे एन्झाईम इनहिबिट झालं LC3 कॅट, तर फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन होणार नाही. ओके, मग फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन झालं नाही तर हार्टमध्ये, हार्टचे जे मसल आहे म्हणजे हार्टचं जे हार्टमध्ये जे मायटोकॉन्ड्रिया आहे त्यात फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इनहिबिट झालं तर एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू फॅटी ऍसिड युटिलाइज नाही होणार. एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू फॅटी ऍसिड यूज होणार नाही. मग आता एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू फॅटी ऍसिड यूज झाले नाही, फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इनहिबिट झाल्यामुळं मग काय होतं की एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू हार्ट ग्लुकोज जास्त यूज करतं, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन वाढतं. म्हणजे फॅटी ऍसिड ऑक्सिडेशनच्या ऐवजी ग्लुकोज ऑक्सिडेशनला शिफ्ट होतं हार्ट. बरोबर आहे. फॅटी ऑक्सिडेशन इनहिबिट झाल्यामुळे बॉडी काय करते, हार्ट काय करते, ग्लुकोज ऑक्सिडेशन करते. आता याचं इम्पॉर्टन्स काय, अंजायनाच्या पेशंटमध्ये फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इनहिबिट करून हार्ट ग्लुकोज ऑक्सिडेशनवर शिफ्ट होतं, त्याचं इम्पॉर्टन्स काय? ओके, तर एक लक्षात ठेवा. म्हणजे काय, थोडक्यात काय, पी फॉक्स इनिबिटर यूज केल्यामुळं एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू मायोकार्डियम शिफ्टेड फ्रॉम फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन टू ग्लुकोज ऑक्सिडेशन, कारण फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इनहिबिट झालेलं आहे. ओके, लॉंग चेन 3 कीटो ऍसिल को एन्झाईम ए थिओलेज LC3 कॅट एन्झाईम इनहिबिट झाल्यामुळं, फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इनहिबिट झाल्यामुळं मायोकार्डियम एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इनहिबिट झाल्यामुळे ग्लुकोज ऑक्सिडेशनवर शिफ्ट झालेला आहे. याचा फायदा काय? फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन साठी जास्त ऑक्सिजन लागतात, ग्लुकोज ऑक्सिडेशन साठी कमी ऑक्सिजन लागतात. म्हणजेच फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन वरून हार्ट ग्लुकोज ऑक्सिडेशन वर शिफ्ट झाल्यामुळं ऑक्सिजन रिक्वायरमेंट हार्टची कमी होते. ऑक्सिजन रिक्वायरमेंट कमी होते. तर थोडक्यात काय, पी फॉक्स इनिबिटर यूज केल्याने फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इनिबिट होतं. ड्यू टू दॅट हार्ट इज शिफ्टेड टुवर्ड्स ग्लुकोज ऑक्सिडेशन, अँड फॉर ग्लुकोज ऑक्सिडेशन लेस ऑक्सिजन इज रिक्वायर्ड. त्यामुळे आपण ऑक्सिजन डिमांड कमी करतो इनडायरेक्टली. मग त्यासाठी ट्रायमेटाझिडिन, रॅनोलॅझिन नावाचे ड्रग आहे. तुम्हाला आता रॅनोलॅझिन काही ठिकाणी यूज करतात, हा ड्रग पण काही जणांना माहित असेल, रॅनोलॅझिन. तर तो फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इनहिबिट करतो. ट्रायमेटाझाईन पण फॅटी ऍसिड ऑक्सिडेशन इनहिबिट करून ऍक्ट होतो. रॅनोलॅझाईनचा अजून एक मेकॅनिझम आहे. हे रॅनोलॅझाईन लेट सोडियम चॅनल इनहिबिट करता मायोकार्डियम मधलं, आणि लेट सोडियम करंट इनहिबिट झाल्यामुळं कॅल्शियम एंट्री होत नाही. त्यामुळं कॅल्शियम ओव्हरलोड मायोकार्डियम मध्ये होत नाही, आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी डिक्रीज, इच्छेमिक म्हणजे ड्युरिंग इच्छेमिया कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी होते आणि कार्डिओ प्रोटेक्टिव्ह ऍक्शन येते. तर रॅनोलॅझिन इनिशियली तो पी फॉक्स इनिबिटर म्हणून
इंट्रोड्यूस झाला मार्केटमध्ये. त्यानंतर असं दिसून आलं की पिफॉक्स इनहिबिटर ही ऍक्शन तर त्याला आहे, प्लस त्याला लेट सोडियम चॅनल इनहिबिटिंग ऍक्शन पण आहे. ओके. आणि लेट सोडियम चॅनल इनहिबिटिंग ऍक्शन असल्यामुळं, सोडियम चॅनल इनहिबिट झाल्यामुळं काय होतं की सोडियम आणि कॅल्शियमच्या एक्सचेंजसाठी सोडियम लागतो, तो सोडियम भेटत नाही. त्यामुळे सोडियम कॅल्शियम एक्सचेंज होत नाही. आणि सोडियम कॅल्शियम एक्सचेंज न झाल्यामुळं कॅल्शियमचं जे लेवल आहे मायोकार्डियम मधली ती कमी होते. आणि त्यामुळं कॉन्ट्रॅक्शन कमी होतं आणि कार्डिओ प्रोटेक्टिव्ह इफेक्ट येतो. ओके. तर हे रॅनोलॅझाईन हा एक ड्रग नवीन आहे. तो पिफॉक्स इनहिबिटर पण आहे आणि लेट सोडियम चॅनल इनहिबिटर पण आहे. रॅनोलॅझिनचा एक क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे, तो क्यूटी प्रोलॉंगेशन करतो. त्यामुळे ज्या पेशंटला अगोदर क्यूटी प्रोलॉंगेशन आहे किंवा त्या पेशंटमध्ये रॅनोलॅझाईन अवॉइड करायचं, किंवा काही पेशंट असे ड्रग देतात की ज्याच्यात क्यूटी प्रोलॉंगेशन साईड इफेक्ट आहे, असे ड्रगवर आहेत. त्या पेशंटमध्ये रॅनोलॅझाईन चालू केलं तर क्यूटी प्रोलॉंगेशनचे चान्सेस वाढतात. क्यूटी प्रोलॉंगेशन म्हणजेच त्याला दुसऱ्या भाषेत म्हणतात टॉर्सेडी पॉइंटिस. तर हे एक अरेथमियाचा प्रकार आहे. ओके. बाकी डिटेलमध्ये तुम्ही जाऊ नका, म्हणजे त्याच्यावर डिटेलमध्ये क्वेश्चन येणार नाहीत. ओके. त्यानंतर इव्हाब्रॅडिन नावाचा ड्रग जो आहे तो फनी चॅनल आय एफ करंट जो आहे ते इनहिबिट करतात. आणि त्यामुळं ते इस्पेशली हार्ट रेट कमी करतात. प्युअर हार्ट रेट कमी करून ते वर्क ऑफ द हार्ट डिक्रीज करतात. ओके. म्हणजे हार्ट रेट कमी झाला तर हार्टचं वर्क कमी होणार, आणि वर्क कमी झालं तर ऑक्सिजन डिमांड कमी होणार. ओके. त्यामुळं इव्हाब्रेडिन हा प्युअर हार्ट रेट लोअरिंग अँटी अँजायनल ड्रग आहे. एवढाच एक त्याचा एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू तो लक्षात ठेवायचा आहे इव्हाब्रॅडिन. आणि फॅसू हे सगळे नवीन ड्रग आहे, ते नाही लक्षात ठेवले तरी चालतील तुम्ही. फॅस्युडिल पण क्लासिफिकेशन मध्ये नाहीये. ओके. तर फॅस्युडिल हा रो ए रो कायनेज इनहिबिटर आहे. तर रो ए रो कायनेज एन्झाईम व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करतात. हे ड्रग दिल्याने फॅस्युडिल व्हॅसोडायलेटर इफेक्ट येईल आणि त्याच्यामुळे ते अँजायना किंवा सेरेब्रल व्हॅसोस्पाझम मध्ये यूज करतात. आता जो लास्ट पार्ट राहिलाय, करोनरी स्टील फेनामेना, कोणता ड्रग दाखवतो आणि का दाखवतो, तर तो पायरिडॅमोल नावाचा ड्रग करोनरी स्टील फेनामेना दाखवतो. मी क्लासिफिकेशन मध्ये हा ड्रग मेन्शन केला नाही कारण आता तो अंजायनामध्ये जास्त यूज होत नाही. डायपायरिडामोल हा अँटीप्लेटलेट म्हणून पण पहिले यूज केला जायचा, आता यूज होत नाही. तर डायपायरिडामोल काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. आणि तो करोनरी स्टील फेनॉमेना का दाखवतो हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर डायपायरिडामोल नावाचा ड्रग करोनरी स्टील फेनॉमेना दाखवतो. आता डायपायरिडामोल काय करतो ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. सपोज हे हार्टचा एक मसलचा कट सेक्शन आहे. ओके. आता मी तुम्हाला सांगितलं आहे की ही लार्ज कंडक्टिंग करोनरी आर्टरीज आहेत. आणि लार्ज कंडक्टिंग करोनरी आर्टरीज जे आहे ह्या ब्रँचेस देतात सब एंडोकार्डियलला ब्लड सप्लाय करण्यासाठी. त्याला रेजिस्टन्स वेसल म्हणतात, हे मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. ओके. तर हे करोनरी आर्टरी आहे. सीए म्हणजे करोनरी आर्टरी. ही रेजिस्टन्स वेसल आहे, ही पण रेजिस्टन्स वेसल आहे, आणि ही एक आहे. तीन रेजिस्टन्स वेसल मी त्या डायग्राम मध्ये काढलेले आहे. तर आता हे जे आहे, इथं सपोज इच्छेमिया झाला ह्या पार्ट मधला, म्हणजे कशामुळे झाला, इथं अथेरोस्क्लेरोटिक प्लाक तयार झाला, ब्लॉकेज तयार झालं. त्यामुळं इथून जो रक्त पुरवठा आहे तो कमी होतो, त्यामुळे ह्या रिजनला रक्त पुरवठा कमी होतो आणि इथं इच्छेमिया डेव्हलप होतो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इच्छेमिया डेव्हलप झाल्यामुळं ज्या भागाचा इच्छेमिया डेव्हलप होतो तिथल्या रेजिस्टन्स वेसल डायलेट होतील.
मग यामध्ये ही जी रेजिस्टन्स वेसल आहे सगळ्यात खालची, ही रेजिस्टन्स वेसल डायलेट होणार आहे ड्यू टू इच्छेमिया. हे इन रिस्पॉन्स टू इच्छेमिया रेजिस्टन्स वेसल त्या एरियातली डायलेट. इथं नॉन इच्छेमिक एरिया आहे, हा नॉन इच्छेमिक एरिया इथल्या रेजिस्टन्स वेसल डायलेट होत नाही. आता मी तुम्हाला सांगितलं की नायट्रेट्स यूज केल्याने रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो होतो. नायट्रेट्स कोणत्या वेसल डायलेट करतात? करोनरी आर्टरी डायलेट करतात का रेजिस्टन्स वेसल डायलेट करतात नायट्रेट्स? करोनरी आर्टरी डायलेट करतात का रेजिस्टन्स वेसल? कोरोनरी. करोनरी. मग नायट्रेट्स यूज केल्याने करोनरी वेसल डायलेट होतात आणि ज्या एरियाचा इच्छेमिया झालाय तिथं ऑटो रेग्युलेटरी ह्या रेजिस्टन्स वेसल ऑफ ऑलरेडी डायलेट झालेला आहे. त्यामुळे नायट्रेट्स यूज केल्याने ब्लड जास्त कुठं जाईल? नॉन इच्छेमिक एरियाला जाईल का इच्छेमिक? नॉन इच्छिमिक नाही नाही, एरिया. नायट्रेट्स यूज केल्याने इच्छेमिक एरियाला जास्त रक्त पुरवठा होईल का नॉन इच्छेमिक? इच्छिमिक एरिया. इच्छेमिक एरियाला होईल आणि ते आपल्यासाठी चांगलं आहे. त्याला आपण म्हणतो फेवरेबल रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो. म्हणजे रक्त पुरवठा हृदयाला होणारा तेवढाच आहे, पण नायट्रेट्सने काय केलं की जास्त ज्याला गरज आहे तिकडं पाठवलं. का पाठवलं? नायट्रेट्स करोनरी आर्टरी डायलेट करतात आणि इच्छेमेमो ऑलरेडी रेजिस्टन्स एरियाची रेजिस्टन्स म्हणजे सॉरी इच्छेमेमुळं ज्या भागाचा इच्छेमेय झालाय तिथली रेजिस्टन्स वेसल ऑलरेडी डायलेट आहे, प्लस करोनरी आर्टरी डायलेट झाली, म्हणजे जास्त रक्त पुरवठा हा इच्छेमिक एरियाला होईल. बरोबर आहे? बरं. आता डायपायरिडामोल नावाचा ड्रग दिल्याने काय होतं पहा. डायपायरिडामोल नावाचा ड्रग जो आहे हा फॉस्फोडायस्टेरेज इनिबिटर आहे. कोणता एन्झाइम इनिबिट करतो? फॉस्फोडायस्टेरेज. फॉस्फोडायस्टेरेज सायक्लिक एएमपीच्या मेटाबॉलिझम साठी लागतो. मग हा एन्झाइम इनिबिट झाल्यामुळे सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम होणार नाही, आणि सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम नाही झालं, ओके, तर सायक्लिक एएमपीचे लेवल काय होईल? वाढेल. आणि मी तुम्हाला सांगितलंय सायक्लिक एएमपी वाढलं तर स्मूथ मसल काय होतात? रिलॅक्स. रिलॅक्स होतात. बर, पण प्रॉब्लेम काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय डायपायरिडॅमल बरोबर. तुम्हाला मी सांगितलं नायट्रेटची जी प्रिडॉमिनंट ऍक्शन आहे ती करोनरी आर्टरीज वर आहे. बरोबर आहे? बरोबर आहे? बरोबर आहे. आता नायट्रेट दिल्याने काय होतं माहितीये का? नायट्रेट्स पण सॉरी नायट्रेट दिल्याने करोनरी आर्टरी डायलेट होता येतो. डायपायरिडामोल दिल्याने काय होतं? फॉस्फोडायस्टरेज एन्झाइम इनिबिट होईल, सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम होणार नाही, सायक्लिक एएमपीची लेवल वाढेल. सायक्लिक एएमपीची लेवल वाढल्यामुळं व्हॅसोडायलिटेशन होईल. इथपर्यंतचा पाठ समजलाय तुम्हाला? पण प्रॉब्लेम काय होतो? डायपायरिडामॉल रिस्पॉन्सिबल फॉर डायलिटेशन ऑफ, हा फार महत्वाचा वर्ड मी सांगतोय, डायपायरिडामॉल रिस्पॉन्सिबल फॉर डायलेटेशन ऑफ रेजिस्टन्स वेसल. कोणत्या वेसल डायलेट करतात ते? रेजिस्टन्स वेसल. देर इज डायलेटेशन ऑफ रेजिस्टन्स वेसल ऑफ नॉन इच्छेमिक एरिया ऍज वेल एज इच्छेमिक एरिया. म्हणजे मी ह्या डायग्राम मध्ये ज्या रेजिस्टन्स वेसल काढलेले आहेत 3, बरोबर आहे? ओके, तिन्ही रेजिस्टन्स वेसल नायट्रेट सॉरी डायपायरिडामॉल डायलेट करणार आहे. तिन्ही रेजिस्टन्स वेसलचं डायलेटेशन हे डायपायरिडामोलनी होणार आहे. कोणत्या रेजिस्टन्स वेसल डायलेट होतील? ही पहिली रेजिस्टन्स वेसल डायलेट होईल, ही दुसरी रेजिस्टन्स वेसल डायलेट होईल आणि ही तिसरी रेजिस्टन्स वेसल डायलेट होईल. म्हणजे तुम्ही मला सांगा डायपायरिडामोल दिल्याने इच्छेमिक एरियाची रेजिस्टन्स वेसल डायलेट होईल का नॉन इच्छेमिक एरियाच्या होईल का दोन्ही होतील? सगळ्याच होतील. सगळ्याच होतील. आणि सगळ्याच रेजिस्टन्स वेसल डायलेट झाल्यामुळं ब्लड फ्लो हा इच्छेमिक एरिया म्हणजे ब्लड फ्लो जो आहे तो नॉन इच्छेमिक एरियाला पण वाढणार आहे ना. म्हणजे जो पण रक्त पुरवठा हृदयाला होतोय तो तेवढाच आहे.
बरोबर आहे, तो काय वाढलेला नाहीये रक्तपुरवठा. फक्त आपल्याला काय करायचं होतं, इच्छेमिक एरियाला जास्त रक्त पुरवठा झाला पाहिजे, ती गोष्ट झाली पाहिजे होती. पण डायपायरिडॅमोल दिल्याने नॉन इच्छेमिक रेजिस्टन्स वेसल एरियाच्या रेजिस्टन्स वेसल पण डायलेट झालेले आहे. म्हणजे रक्त हे तिकडं पण डायव्हर्ट होईल ना. जिथं गरज आहे तिथं रक्त जाण्याऐवजी नॉन इच्छेमिक एरियाला पण रक्त पुरवठा वाढणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे रक्त तेवढंच आहे, ब्लड तेवढंच आहे, पण जिथं गरज पाहिजे इच्छेमिक एरिया तिथं रक्त पुरवठा होण्याऐवजी कुठं होऊ राहिला, नॉन इच्छेमिक एरियाला पण होऊ राहिला. आणि त्याला म्हणतो आपण करोनरी स्टील फेनॉमेना. त्याला आपण काय म्हणतो, करोनरी स्टील फेनॉमेना. म्हणजे नायट्रेट्स यूज केले, सॉरी, डायपायरिडॅमॉल यूज केल्यामुळं काय झालेलं आहे, रेजिस्टन्स वेसल डायलेट होतात. रेजिस्टन्स वेसल ह्या इच्छेमिक ऍज वेल एज नॉन इच्छेमिक एरियाच्या डायलेट होतात. आणि त्यामुळं त्यामुळं काय होतं पहा, आता बघा, लक्षात आलं का तुमच्या थोडक्यात काय झालेलं आहे ते पहा. येस सर. 5-10 मिनिटं आहेत आपण, ठीक आहे. ही एक रेजिस्टन्स वेसल काढली मी, ही दुसरी काढली, ओके, आणि ही तिसरी रेजिस्टन्स वेसल इथं काढली, ओके. हा इथं ब्लॉक तयार झालेला आहे, ओके. ह्या ब्लॉकमुळे ह्या साईडला जो रक्त पुरवठा होणार आहे तो कमी होणार आहे. इच्छेमिक एरिया हा आहे, इथं ब्लॉकेज नाहीये, मग इथं हा जो एरिया आहे हा नॉन इच्छेमिक एरिया आहे. बरोबर आहे, लक्षात आलं? इतकं तर लक्षात आलं. इच्छेमिक एरिया कोणता आहे, नॉन इच्छेमिक एरिया कोणता आहे, ओके. आता डायपायरिडॅमोल, आता नायट्रेट्स दिल्याने काय होत होतं, नायट्रेट्स दिल्याने चांगला इफेक्ट होत होता. या रेजिस्टन्स वेसल ऑलरेडी इच्छेमियामुळे डायलेट होणारच आहेत, कारण इच्छेमिया झाला की बॉडीची प्रॉपर्टी आहे रेजिस्टन्स वेसल डायलेट करायची. बॉडी ट्राय करते की नाही ब्लड सप्लाय वाढवावं, तर रेजिस्टन्स वेसल डायलेट इथल्या होणार आहे, नॉन इच्छेमिक एरियाच्या नाही होणार आहे. आता ही रेजिस्टन्स वेसल डायलेट झाली, नायट्रेट्स ऍड केल्यामुळे कोणते वेसल डायलेट होणार आहे, रेजिस्टन्स वेसल का करोनरी आर्टरी? नायट्रेट दिल्याने कोणत्या वेसल डायलेट होणार आहे, करोनरी आर्टरी. करोनरी आर्टरी. मग नायट्रेट दिल्याने करोनरी आर्टरी डायलेट होतीये, प्लस ऑलरेडी इच्छेमिक एरियाची रेजिस्टन्स वेसल डायलेट झाली, त्यामुळे जो पण रक्त हार्टला येत आहे ते जास्त कुठं जाईल, इच्छेमिक एरियामध्ये. त्याला म्हणतात फेवरेबल रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द ब्लड फ्लो. हे झालं गुड थिंग नायट्रेट्स बद्दल. पण डायपायरिडामोल हा पण व्हॅसोडायलेटर आहे, हा फॉस्फोडायस्टरेज इन्हिबिटर ड्रग आहे, हा सायक्लिक एएमपी वाढवून व्हॅसोडायलेटेशन करतो. पण डायपायरिडॅमॉल कोणत्या वेसल डायलेट करतो, करोनरी आर्टरी डायलेट करतो का रेजिस्टन्स वेसल, रेजिस्टन्स. आणि कोणत्या एरियाच्या करतो, इस्केमिक अँड नॉन. इच्छेमिक आणि नॉन इच्छेमिक. आणि त्याच्यामुळं काय होतं, ही पण वेसल डायलेट होती, ही पण होती, ही पण होती. बरोबर आहे, तिन्ही रेजिस्टन्स वेसल डायग्राम मधल्या डायलेट झाल्या. परंतु डायपायरिडेमॉल हॅज नो इफेक्ट ऑन द लार्ज कंडक्टिंग करोनरी आर्टरी. करोनरी डायलेटेशन करतं का ते, करोनरी आर्टरी जी आहे ही डायलेट करतं का डायपायरिडामॉल, नाही. ही करोनरी आर्टरी डायलेट होत नाही. ते कोणतं फक्त वेसल डायलेट करतात, रेजिस्टन्स वेसल. जी लार्ज करोनरी आर्टरी ती डायलेट करत नाही, फक्त रेजिस्टन्स वेसल डायलेट करता आणि इच्छेमिक नॉन इच्छेमिक एरियाच्या डायलेट करता. बरोबर आहे. मग आता जो पण रक्त पुरवठा हार्टला होणार आहे, बरोबर आहे, करोनरी आर्टरीला डायलेट झाले नाही, रेजिस्टन्स वेसल सगळ्या डायलेट झाल्या आहेत. बरोबर आहे, इथं ब्लॉकेज आहे, ब्लॉकेज लक्षात आलं कुठं होतं, ह्या इथं ब्लॉकेज असल्यामुळं करोनरी आर्टरी तर डायलेट झालेली नाहीये, त्यामुळे इथून तर रक्त पुरवठा व्यवस्थित होणारच नाही. रेजिस्टन्स वेसल डायलेट होऊन काय फायदा नाहीये, कारण करोनरी आर्टरी पण डायलेट झाली पाहिजे ना, ती नाही होते. ह्या नॉन इच्छेमिक एरियाच्या रेजिस्टन्स वेसल डायलेट झाल्यात, त्यामुळं इथं ब्लॉकेज नसल्यामुळं इथून रक्त जास्त नॉन इच्छेमिक एरियाला चांगल्या प्रकारे जाईल, पण इच्छेमिक एरियाला रक्त पुरवठा व्यवस्थित होणार नाही. त्याला आपण करोनरी स्टील फेनॉमेना म्हणतो, ओके. म्हणजेच काय, ड्यू टू डायलेटेशन ऑफ रेजिस्टन्स वेसल ऑफ नॉन इच्छेमिक झोन
blood is diverted to non-ischemic area resulting in coronary still phenomena. coronary still phenomena. रक्त नॉन इच्छेमिक एरियाला जास्त डायव्हर्ट होतं, इच्छेमिक एरियाला नाही जात, आणि त्यामुळं डायपॅरिडामोल कोरोनरी स्टील फेनॉमेना दाखवतो. लक्षात आलं तुमच्या? येस सर. ओके. जर 2 मार्कला आलं तर तुम्हाला 2 वाक्य तेवढे जरी लिहिता आले की डायपॅरिडामोल रिस्पॉन्सिबल फॉर डायलेटेशन ऑफ रेजिस्टन्स वेसल ऑफ इच्छेमिक अँड नॉन इच्छेमिक एरिया, डायपॅरिडामोल डू नॉट हॅव एनी ऍक्शन ऑन करोनरी ब्लड व्हेसल. ओके, करोनरी लार्ज कंडक्टिंग वेसल डायलेट करत नाही, नो इफेक्ट. अँड ड्यू टू ऍक्शन ऑफ डायपॅरिडामोल ऑन रेजिस्टन्स वेसल, especially dipyridamole responsible for diverting blood towards non-ischemic area as compared to ischemic area, and due to that coronary still phenomena develop. लक्षात आलं? येस सर. ओके. तर हे 2 मार्कला डायपॅरिडामोल बरोबर विचारलं तर तुम्हाला ते माहित पाहिजे. आणि करोनरी स्टील फेनॉमेना कोणता ड्रग दाखवतो एमसीक्यू आला तर डायपायरिडामोल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर ठीक आहे, अंजायना टॉपिक आपण डिस्कस केलेला आहे. उद्या आपण हार्ट फेल्युअर टॉपिक डिस्कस करूया. म्हणजे उद्या आपला सीव्हीएस सिस्टीम मेन टॉपिक संपतात. अरेथमिया जो टॉपिक आहे तो आपण घेणार आहोत, पण त्याच्यावर यूजी मध्ये क्वेश्चन येत नाही. म्हणजे तो पीजी टॉपिक आहे, अरेथमिया आणि अँटी कॅन्सर. त्याच्यामुळं तुम्हाला अरेथमिया मॅनेजमेंटवर क्वेश्चन येणार नाही. आणि EMI वर सर? एम आय वर येऊ शकतो. एम आय घ्यायचा आहे, पण एम आय साठी आधी ब्लड टॉपिक आपल्याला कव्हर करायचा आहे, कारण त्यामध्ये अँटी प्लेटलेट ड्रग लागतात, त्यानंतर अँटी कोएग्युलंटचा यूज आहे, लिपिड लोअरिंगचा यूज आहे. त्यामुळे एम आय ची मॅनेजमेंट जी आहे ती आपण नंतर पाहणारच आहोत. तर आधी ब्लड सिस्टीम संपवायची, मग आपण एम आयचा टॉपिक कव्हर करायचा. तर एम आय आपण ब्लड संपल्यानंतर घेऊया. 27 ते 31 मध्ये आपण ब्लड आणि ऑटोकॉइड संपवायचं ट्राय करणार आहोत. तर म्हणजे आपले त्यानंतर CNS आणि अँटी मायक्रोबियल ह्या 2च सिस्टीम राहतात. त्यातल्या त्यात अँटी मायक्रोबियल महत्वाची आहे, CNS मधले काही टॉपिक महत्वाचे आहेत. तर मोस्टली आपलं 20 तारखेपर्यंत ट्राय करू संपवायचं. 20 नोव्हेंबर. तुमची एक्झाम 20 डिसेंबरला आहे ना? एक्झामची डेट आली ना 20 डिसेंबर? 20 का 21? हा, मग त्याच्या आधी ऍटलिस्ट तुमचं 1 महिना तुम्हाला रिवाईजला भेटून जातो. मग 1 महिना चांगल्या प्रकारे रिव्हिजन होते. तर उद्या आपण हार्ट फेल्युअर डिस्कस करूया. हार्ट फेल्युअर टॉपिक थोडा तुम्ही नोट्स पण पहा. हार्ट फेल्युअर मध्ये तुम्हाला ऍज सच ट्रीटमेंट काही माहीत असतील, म्हणजे डोपामाइन, डोब्युटामाइन, डिगॉक्झिन, डायुरेटिक, 4D तर तुम्हाला माहित पाहिजे, आणि ऍटलिस्ट तुम्हाला तो अटेम्प्ट करता आला पाहिजे. मेडिसिन मध्ये पण येऊ शकतो, इकडे पण येऊ शकतो. तर तो आपण पाहणार आहे. डिगॉक्झिन थोडा समजायला डिफिकल्ट टॉपिक आहे. डिगॉक्झिनचे मेकॅनिझम आणि साईड इफेक्ट थोडे डिफिकल्ट आहे, पण सिम्प्लिफाईड मध्ये जरी वेने आपण डिस्कस करूया. अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू डिटेलमध्ये आपण मेकॅनिझम डिस्कस जरी केली तरी पण त्यातून आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कोणत्या 3-4 लाईन महत्वाच्या आहेत तेवढ्या जरी लक्षात ठेवल्या डिगॉक्झिनच्या, तरी मोर दॅन इनफ राहणार आहे. ठीक आहे. तर एक्झाम मध्ये काय लिहायचं तेवढं पण, त्या गोष्टी पण मी सांगेन. तर एकदा तुम्ही हार्ट फेल्युअर तुम्ही पण रिवाईज करा, म्हणजे एकदा वाचून घ्या, म्हणजे उद्या तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे, तर चालेल. मागचे व्हिडिओ पाठवून ठेवा ना. बरं, टाकतो मी. हा, हा. 5 मिनिटात टाकतो. ऍक्च्युली ते याच्यावर आहे बरं का, साईटवर. माझे टाकायचे राहील हे असतील तर तुम्ही साईटवर पण सर्च करू शकता, पण मी आता लगेच टाकतो. मला 5-10 मिनिटं वेळ आहे. त्यात मी तुम्हाला हो, सीवेजचे व्हिडिओ सगळे पाठवतो. आजचं आणि कालचं रेकॉर्डिंग मी तुम्हाला थोड्या वेळाने पाठवल, संध्याकाळी पाठवल. मागचे चालेल. व्हिडिओ मी टाकतो. हो सर, हो सर. एक तुम्ही हार्ट फेल्युअरचे व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुमचं रिवाईज होईल. ठीक आहे. येस सर, येस सर. ओके, थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू.